नमस्कार. निर्भीड स्वराज्यामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेला आहे. निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून अनेक कोरोनाविषयी जनजागृतीपर मुलाखती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. आज अशी एक मुलाखत घेऊन आलो की सध्या कोरोनाचा काळ कठीण चालू आहे. सरकारने सुद्धा घोषित केलं आहे की तिसरी लाट आलेली आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये जे ॲलोपॅथी डॉक्टर आहेत ते इलाज करतात, मात्र याच्यावर आयुर्वेदिक किती प्रभावी आहे कोरोनावर हे आपण जाणून घेण्याकरता आज आपण विषय घेतलेला आहे, आयुर्वेद आणि कोरोना. तर या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहे श्री विश्वरूप आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालयचे डॉक्टर दीपक पाथपोर. डॉक्टर साहेबांची आयुर्वेदचार्य, पंचकर्म तज्ज्ञ व स्त्रीरोग विशेष तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे आणि खामगावमध्ये अनेक वर्षापासून ती सेवा देत आहे. अनेक रुग्ण अनेक आजारांनी बरंसुद्धा केलेले आहे, आपल्या उपचारांनी बरे केलेले आहे. मात्र या आयुर्वेदाला प्राचीन काळापासून मान्यता आहे, भारतात महत्त्वसुद्धा आहे. मात्र अजूनही लोक आयुर्वेदाकडे वळत का नाही, हा एक मोठा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. अशाच अनेक विषयावर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत आहे डॉक्टर साहेब. निर्भीड स्वराज्यामध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. आपण निर्भीड स्वराज्य या माध्यमातून आयुर्वेद आणि हा कोरोना विषय घेऊन आलेला आहे. आपण अनेक वर्षापासून आयुर्वेदमध्ये सेवा देत आहे, अनेक रुग्ण आपण बरे केलेले आहे. तर या विषयावर आपण आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत आयुर्वेद पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट वाढत आहे. तर यामध्ये कोरोनावर आयुर्वेद कसा उपयोग पडू शकतो याबद्दल काय सांगाल? तर सर्वप्रथम सध्या जे आपल्या मनुष्य प्राण्यावर किंवा मनुष्य जातीवर जे संकट आलेलं आहे, कोरोनारूपी जे महामारी आलेली आहे, सर्व जगावर याचं संकट आलेलं आहे. यामध्ये पॅथी कुठली आहे किंवा उपचार काय आहेत या भानगडीत न पडता जे असेल, ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं उपचार करून पेशंटचा जीव वाचवणं किंवा रुग्णांचं मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता वेगवेगळ्या पॅथीची एकमेकाला जी असलेली ॲलर्जी आहे ती बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त याच्यावरती काम कसं करता येईल, कोरोनातून या महामारीतून मनुष्य जातीला बाहेर कसं काढता येईल हे बघणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता आयुर्वेद या कोरोनावर कितपत उपयोगी आहे, तर आयुर्वेदामध्ये फार पूर्वीच्या काळापासून सुद्धा इमर्जन्सी ट्रीटमेंट, त्यावेळेला सुद्धा निमोनिया होतात, त्यावेळेला सुद्धा ह्या महामाऱ्या येतच होत्या, त्यावेळेला सुद्धा प्लेग, ह्या सगळ्या गोष्टीचं जे वर्णन आहे आयुर्वेदामध्ये आहे. आणि आत्तेची किस्सा किंवा इमर्जन्सी ट्रीटमेंटसुद्धा आयुर्वेदामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु अतिशय खेदाची किंवा दुर्दैवाची गोष्ट आहे की तुझं आहे तुझपाशी परी तू जागा भुललासी. म्हणजे आपण दुसऱ्यावर डिपेंड जास्त राहायला लागलो आहे. आपल्याकडे काय आहे यापेक्षा दुसऱ्याकडून आपल्याला काय मिळतं याकडे आपलं जास्त लक्ष प्रभावित होतं. त्यामुळे ही परिस्थिती सध्या आज आपल्याला ओढून घेतलेली आहे. आपण स्वतःच याला आपण सुद्धा, प्रत्येक माणूससुद्धा जबाबदार आहे. तर आयुर्वेद हे जे शास्त्र आहे हे तुम्हाला जोपर्यंत माणसाच्या उत्पत्तीपासून, मनुष्य प्राणी जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हापासून तर शेवटचा माणूस जोपर्यंत पृथ्वीवर आहे त्याच्या कल्याणासाठी आयुर्वेद निर्माण झालेला आहे, त्याच्या हितासाठी आयुर्वेद निर्माण झालेला आहे. त्याला सुख किंवा शारीरिक जे काही स्वास्थ्य आहे ते मिळवून देण्यासाठी आयुर्वेद निर्माण झालेला आहे. मग तो कोरोना असेल, तो साधा ताप असेल, तो फ्ल्यू असेल, तो इन्फ्लुएन्झा असेल किंवा आणखी येणारे ज्या कोरोनाच्या ज्या विशेष आणखी लाटा येण्याचे जे संकेत देत आहेत ह्या लाटा असतील, या सगळ्या लाटेतून मनुष्य प्राण्याला तारून नेण्याचं जे काही काम आहे ते आयुर्वेद करू शकते. परंतु त्याला प्राधान्य देणं हे सरकारची सुद्धा जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीची सुद्धा जबाबदारी आहे, प्रत्येक डॉक्टरची सुद्धा जबाबदारी आहे. तर प्राधान्याने जर आपण आयुर्वेदिक उपचार स्वीकारला तर मृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं, त्यानंतर कोरोनाचं प्रमाण कमी होऊ शकतं, कोरोनाला प्रतिबंध घातला जाऊ शकतो. हे आम्ही आज गेल्या 14 महिन्याच्या अनुभवावरून, कोरोनावर जे 14 महिन्यापासून आम्ही काम करतो आयुर्वेदाच्या माध्यमातून, त्याच्या अनुभवावरून आम्ही हे ठामपणे जनतेला सांगू शकतो. नागरिकांमध्ये असा समज होतो की ॲलोपॅथीच्या डॉक्टराकडे गेलो तर लवकर बरं होतो, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदामध्ये रुग्ण बरं होण्यासाठी उशीर लागतो. तर याबद्दल काय सांगा? लोकांमध्ये हा गैरसमज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे. आता बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज आहे की आयुर्वेद हे फार लाँग ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये, किंवा आजोबांनी जर औषध घेतलं तर नातवाला गुण येईल अशा पद्धतीचं जे शास्त्र आहे, हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. प्रत्येक शास्त्राला शास्त्र म्हणून बघण्याचा हे जे आहे ते बघितलं पाहिजे आपण. आयुर्वेद हे सुद्धा एक शास्त्र आहे, त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत.
त्याचेसुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर जसं आता ताप आहे, तर तापाला काय तुम्ही 6 महिने ट्रीटमेंट करणार? तापाला सुद्धा इमर्जन्सी ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये आहे. त्यानंतर निमोनियाला सुद्धा इमर्जन्सी ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये आहे. त्यानंतर इतर जे काही ॲक्यूट डिसीज आहेत त्याची लगेच ट्रीटमेंट जी आहे लगेच म्हणजे आयुर्वेदामध्ये आहे. आता आम्ही बघितलं की ज्या रुग्णांचा जो SpO2 आहे समजा 65 आहे, 66 आहे, 75 आहे, सगळी ट्रीटमेंट झालेली आहे, तुमचे रेमडेसिवीर झालेले आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता या रुग्णाला इथून हलवा, हायर सेंटरला न्या, टर्शरी कोविड सेंटरला न्या. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण आयुर्वेदिक उपचार करून त्या रुग्णाला जीवदान दिलेलं आहे. असे उदाहरण आपल्याकडे हजारो आहेत. आपल्याकडे त्याचा डाटासुद्धा तयार आहे. तर हा गैरसमज जनतेने सुद्धा मनातून काढून टाकायला पाहिजे. इतर डॉक्टरांनी सुद्धा मनातून काढून टाकायला पाहिजे की ॲलोपॅथिक औषधा इतकंच आयुर्वेदिक औषधसुद्धा तेवढंच काम करू शकते, तेवढंच उपचार त्याचे प्रभावी आहेत. फक्त ते स्वीकारले गेले पाहिजेत, प्राधान्याने स्वीकारले गेले पाहिजेत. आयुर्वेद हा शेवटचा पर्याय नाही. आयुर्वेद हा प्राधान्याने स्वीकारण्याचा पर्याय आहे. तुम्हाला स्वास्थ्य ठेवण्यासाठी त्यामध्ये जे उपाय सांगले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तुमचं स्वास्थ्य म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे, तुमचं आरोग्य चांगलं ठेवणे, तुमची प्रत्येक सिस्टीमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे. जिथे कुठे तुम्हाला समजा एखाद्या सिस्टीमची प्रतिकारशक्ती कमी झाली की तुमच्या मानगुटावर कोरोनासारखे जे काही संक्रामक आजार आहेत हा बसला, तर या प्रत्येक पूर्ण हा जो देह आहे पंचभौतिक देह, याची प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याची जबाबदारी हे आयुर्वेदाशिवाय दुसरं कुठलंही शास्त्र करू शकत नाही. सर, आता सध्या कोरोना आणि नवीन स्ट्रेनचे लक्षणं आणि आयुर्वेद यामध्ये आपण काय सांगाल? पूर्वीचं जे मागच्या वर्षीचं जे कोरोनाची लक्षणं होतं, सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, अंग दुखणे, ताप येणे, असं जे होतं ती लक्षणं आता मुळीच जाणवत नाहीत. आत्ता जी नवीन स्ट्रेनमध्ये जी लक्षणं जाणवतात ही फक्त थकवा जाणवणे. बऱ्याच रुग्णांना फक्त थकवा जाणवतो, हातपाय दुखतात, एकच दिवस ताप आल्यासारखं लक्षण येतं आणि भूक कमी होते, अशक्तपणा कमालीचा असतो. अशी ही पूर्ण लक्षणं बदललेली आहेत. आणि ही लक्षणं बदलल्यामुळे रुग्णांची इथं गफलत होते. म्हणजे मागच्या वर्षीची ते पिक्चर सगळं त्यांच्यासमोर असते की बाबा कोरोना म्हणजे ही लक्षणं आहेत आणि ही जी लक्षणं आहेत असं आपल्याला असं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जनरल अशक्तपणा आहे किंवा काहीतरी ऊन लागलं असेल किंवा मग अशक्तपणामुळे झालं असेल किंवा काहीतरी खाल्ल्यामुळे झालं असेल. इथे खरी गफलत होते. तर भूक न लागणे, अशक्तपणा आणि हातपाय दुखणे आणि तोंडाला चव नसणे ही लक्षणं प्राधान्याने दिसतात. त्याचबरोबर काही तुरळक पेशंटमध्ये उलट्या होणे, मळमळ होणे किंवा जुलाब लागणे ही लक्षणं दिसतात, पोट दुखणे. आणि इतर जुना स्ट्रेन जर असेल तर आधीची जी लक्षणं आहेत ती सुद्धा फार कमी रुग्णांमध्ये दिसतात. आता यामध्ये आयुर्वेद काय सांगतं, तर तुम्हाला डिस्कम्फर्ट वाटायला लागलं किंवा भूक लागत नाही असं वाटायला लागलं, रोगाहा सर्वे अपि मंदाग्न्यो, म्हणजे अग्निमांद्य जाणवायला लागलं, भूक जेवायची इच्छा नाही, सकाळी जेवलं पण संध्याकाळपर्यंत पोट भरल्यासारखं वाटतंय, डिस्कम्फर्ट वाटते, अंग दुखते, हातपाय दुखतात, तर आपण बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेद जर उपचार चालू केले तर पुढच्या स्टेजेस येत नाहीत. आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज पडत नाही, रेमडेसिवीरची गरज पडत नाही, ऑक्सिजनची गरज पडत नाही. तर त्या स्टेजमध्ये जर आपण ओळखलं, योग्य वेळी योग्य निदान, योग्य उपचार हे जर झाले तर कोरोनाचा सिंगल पेशंटसुद्धा मरणार नाही. त्यासाठी प्रत्येक डॉक्टरनी स्वतःची जबाबदारी ओळखून, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून, आयुर्वेद ICMR सुद्धा सांगते तुम्हाला तापाची लक्षणं दिसतात, तुम्हाला अंगदुखी दिसते, तुम्हाला भूक लागत नाही, अशक्तपणा असं दिसतंय, तर ताबडतोब कोरोनाच्या औषधं चालू करा. तपासणीनंतर होत बसतील, तपासणीनंतर होत बसतील, पण तुम्ही औषधं चालू करा. अशा पद्धतीने जर गेलो आपण तर कोरोनाचा सिंगल रुग्णसुद्धा मरणार नाही. तर आजच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एक उपाय आहे आणि त्याला आयुर्वेद महत्त्वाचा आहे. आता आपण सध्या पाहतो की कोरोनाची टेस्ट केल्यानंतर 6-6 दिवस रिपोर्ट यायला लागतात. तोपर्यंत तो पेशंट त्या कोरोनाचा उपचार चालू करत नाही, त्यामुळे सुद्धा मरणाचं प्रमाण वाढू शकते. सर, नवीन जे स्ट्रेन आहे ते कशा पद्धतीने शरीरावर अटॅक करते त्याबद्दल काय सांगा? नवीन जो स्ट्रेन आहे हा म्युटेड स्ट्रेन आता इंडियामध्ये आपल्याला दिसतोय. जो मी तुम्हाला लक्षणं सांगितली हे म्युटेड स्ट्रेन म्हणजे दुसऱ्या स्टेजची लक्षणं आहेत. याच्यामध्ये पूर्वी कसं व्हायचं, पॅरानेझल सायनस किंवा ॲरेनॉइड्स किंवा घशामध्ये ते व्हायरस 4-5 दिवस राहायचे, 8 दिवस राहायचे आणि नंतर फुफ्फुसामध्ये त्याची एंट्री व्हायची. पण आता काय होतं की ते काहीही लक्षणं न दिसता फक्त अशक्तपणा, ताप आल्यासारखं वाटणे, भूकमंद होणे अशी लक्षणं दिसून डायरेक्ट फुफ्फुसावर त्याचा अटॅक होतो. आणि जोपर्यंत आपल्याला समजा रिपोर्ट येतात किंवा आपली टेस्ट येते तोपर्यंत 5-6 दिवस निघून गेलेले असतात. किंवा इतर खेड्यापाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण दुसऱ्या आजाराची ट्रीटमेंट घेण्यात जे 5-6 दिवस घालवतो तेवढ्या वेळामध्ये तुमचं फुफ्फुस हे जवळपास 7 ते 10 पर्यंतचा स्कोअर त्याचा येतो रिपोर्ट येईपर्यंत. या ठिकाणीच गफलत होते.
आणि मृत्यूचं प्रमाण वाढण्याचं सुद्धा कारण हेच आहे. म्हणजे जी योग्य वेळेला योग्य ट्रीटमेंट, योग्य निदान न होता दुसरीच ट्रीटमेंट होते आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो. सर, आता जे 22 आणि 23चा स्कोअर असतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे मरणाचं प्रमाण वाढतं आणि 5-6 जे प्रमाण आहे, 5-6चा स्कोअर आहे त्याच्यामध्ये सुद्धा मरणाचं प्रमाण वाढत आहे. ते हे कशी काय गफलत आहे? नेमकं जो एक्सरे केल्यानंतर स्कोअरच पेशंट सिरियस होऊन जातो, तर हा नेमका काय प्रकार आहे, याबद्दल काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मानसिक खेळ आहे. जर एखाद्या रुग्णाने समजा खूप जास्त स्ट्रेस घेतला, टेन्शन घेतलं, आपल्याला कोरोना झाला आणि आधीच त्याचे सगळे हातपाय गात्र झाला, तर त्या पेशंटचा 5 असलेला स्कोअरसुद्धा तो पेशंट मरतो. आणि एखादा जर धीट असेल, मला काय होणार नाही, मी यातनं नक्कीच बाहेर येऊ शकेल, जे काही उपचार असतील त्या उपचाराला प्रतिसाद देऊन मी यातनं बाहेर येऊ शकतो, असं जर समजा त्या पेशंटची मानसिकता असेल आणि त्याला योग्य ट्रीटमेंट जर मिळाली, तर 23, 24, 25पर्यंतचे स्कोअर असलेले पेशंटसुद्धा बाहेर आलेले आहेत आणि 5चा स्कोअर असलेले पेशंटसुद्धा गेलेले आहेत. तर स्कोअरकडे लक्ष न देता लक्षणं काय आहेत, त्यानंतर SpO2चं प्रमाण काय आहे, ऑक्सिजनची पातळी काय आहे, या गोष्टीवर भर देऊन आपण जर उपचार घेतले आणि सोबत आयुर्वेदिक उपचार जर आपण चालू ठेवले, तर आयुर्वेदिक उपचाराने काय होतं, रुग्णाची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. प्रत्येक पेशीला शक्ती देण्याचं काम हे करते आयुर्वेदशास्त्र. प्रत्येक सिस्टीमला शक्ती देण्याचं काम करते. फुफ्फुसामध्ये जमा झालेला कफ बाहेर काढून टाकण्याचं काम करते. फुफ्फुसाला आलेला जो अशक्तपणा आहे तो घालवण्याचं काम करते. फुफ्फुसामुळे हृदयाला आलेला जो अशक्तपणा आहे तो कमी करण्याचं काम आयुर्वेद औषध करते. तर या सगळ्या शरीराच्या प्रत्येक सिस्टीम ज्या आहेत त्या लिंकिंग सिस्टीम्स आहेत. आता जरी आधुनिक शास्त्रामध्ये प्रत्येक सिस्टीमचा वेगळा डॉक्टर झालेला असेल, पण आपण सिस्टीम वेगळी नाही करू शकत ना. सिस्टीम तर ह्या इंटरलिंकेड आहेत. म्हणजे फुफ्फुस जर आजारी पडलो तर हृदय आजारी पडतं, हृदय आजारी पडलं तर किडनीवर ताण येतो, फुफ्फुसावर ताण येतो, ब्रेनवर ताण येतो, रक्त खराब होते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इंटरलिंकिंग आहेत. तर आपण आयुर्वेदिक औषधं जर यामध्ये, आयुर्वेदिक उपचार जर यामध्ये चालू ठेवले, तर रसापासून तर रक्तापर्यंत, मेदापर्यंत, म्हणजे प्रत्येक सिस्टीमपर्यंत त्याचं काम चांगलं होतं. प्रत्येक सिस्टीमला बल देण्याचं काम होतं. प्रत्येक सिस्टीममधले दोष बाहेर काढून टाकण्याचं काम होतं आणि रुग्णाचा जीव वाचवू शकतो. सर, आता उपचार घेत असताना रुग्ण जेव्हा कोविड सेंटरमध्ये असतो त्याला हाय पॉवरचे मेडिसिन देण्यात येतात, तर त्या मेडिसिनच्या व्यतिरिक्त आपण आयुर्वेद त्याला देऊ शकतो का? कारण अनेक रुग्णांमध्ये गैरसमज आहे की ही मेडिसिन चालवत असताना आपण दुसरी आयुर्वेद मेडिसिन घेऊ शकत नाही, तर याबद्दल काय सांगाल? अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे. जर समजा ॲलोपॅथीची जी डिग्री आहे, हा मनुष्य जर समजा ॲलोपॅथीचा जी डिग्री आहे किंवा ॲलोपॅथीचा जो डॉक्टर आहे तो जर आईच्या पोटातून ती डिग्री घेऊन येत असेल, तर त्याला जन्मसिद्ध हक्क आहे की त्यांनी याचा विरोध करावा. किंवा माणूस जर समजा अशा डिवायडेड यांनी असा हा ॲलोपॅथीवाला, हा आयुर्वेदावाला, तो होमिओपॅथीवाला, तो असा जर तो पोटातून घेऊन येत असेल तर त्यांनी त्याचा विरोध करावा. माणूस हा माणूस म्हणूनच जिवंत जन्माला येतो, माणूस म्हणूनच मरतो. आपण हे डिवायडेशन केलेलं आहे. याच्यामध्ये आयुर्वेदाचं जे वर्णन आहे याच्यामध्ये 2 वनस्पती आहेत. एक आहारीय वनस्पती, ज्या पालक, मेथी, आंबट चुका अशा पद्धतीच्या आहेत, आणि दुसऱ्या औषधीय वनस्पती. जिथे आहारीय वनस्पतीने काम होत नाही तिथे औषधीय वनस्पती वापरण्यासाठी परमेश्वराने हे सगळं निर्माण केलेलं आहे. आणि ऋषीमुनींनी त्याच्यावर हे करून प्रक्रिया करून आपल्यासाठी सगळे औषधं बनवून ठेवलेले आहेत की आहारीय औषधांनी जेव्हा कुठं तुमचं काम भागत नाही किंवा तुम्हाला एखादा आजार उत्पन्न होतो त्यासाठी हे औषध आहे. आणि हे निर्धोकपणे आपण कुठल्याही पॅथीसोबत वापरू शकतो. एखाद्या समजा आता जर आयुर्वेदाची एवढीच ॲलर्जी असेल तर त्यांनी वनस्पतीच्या सगळ्या गोष्टी किंवा प्राणी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या खाणं सोडाव्या, फक्त केमिकलच खावं, तर आपण त्याला शुद्ध ॲलोपॅथी म्हणू शकतो. तुम्ही खाता काय? पालक, मेथी, आंबट चुका, वरण, भात, भाजीपोळी हेच खाता ना. हे आयुर्वेदिकच आहे. साधं मीठ जे आहे हे खनिज आहे. मग मीठ सोडून बघता राहता येते का? नाही राहता येत ना. तसं हे आयुर्वेदशास्त्र आहे. हे कुठल्याही औषधीसोबत आपण देऊ शकतो. आहार ज्या अर्थी त्या औषधांसोबत चालू शकतो त्या अर्थी आयुर्वेदिक औषधंसुद्धा त्या औषधांसोबत चालतात. जर आहार चालत नसेल तुम्हाला किंवा याला जेवण बंद करून टाकायला फक्त केमिकलच द्या, तर त्या कंडिशनमध्ये आपण आयुर्वेदिक असं म्हणू शकतो की चालत नाही. तर सामान्य जनतेने हे लक्षात ठेवावं आणि दुसऱ्या म्हणजे इतर आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं आणि सरकारने सुद्धा हे लक्षात घ्यावं की एवढी आयुर्वेदाची ॲलर्जी कशासाठी. आपला जो उद्देश आहे मनुष्य प्राण्याच्या हितासाठी आयुर्वेद निर्माण झालेला आहे, मनुष्य प्राण्याच्या हितासाठी ॲलोपॅथी निर्माण झालेली आहे, मनुष्य प्राण्याच्या हितासाठी होमिओपॅथी निर्माण झालेली आहे.
माणसाचं स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी ही संघटना निर्माण झालेली आहे. म्हणजे ॲलोपॅथीला काही माणसं मारण्याचं लायसन नाही आहे, ती सुद्धा मनुष्याच्या कल्याणासाठीच निर्माण झालेली आहे. होमिओपॅथीला सुद्धा काही लायसन नाही आहे माणसं मारण्याचं. आयुर्वेदाला सुद्धा काही माणसं मारण्याचं लायसन नाही आहे. आयुर्वेद हे शास्त्रसुद्धा काही माणसं मारण्यासाठी निर्माण झालेलं नाही आहे. सगळी जी काही चिकित्सा पद्धती आहे ही मनुष्याच्या हितासाठी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आपसातली जी ॲलर्जी आहे माणसांमध्ये निर्माण झालेली ती नष्ट होणं गरजेची आहे आणि सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. सामान्य जनतेने सुद्धा हा भ्रम डोक्यातून काढून टाकायचा की एखादा डॉक्टर जर म्हणत असेल तर माझ्या औषधीसोबत तुम्हाला इतर औषधी चालणार नाहीत, असं जर एखादा म्हणत असेल तर तुमचा अधिकार आहे त्यांना विचारायचा, का बरं नाही बुवा. तुम्ही मग त्याची हे घ्या की जबाबदारी घ्या की आम्ही तुमचा पेशंट जाऊ देणार नाही, तर मग तुम्हाला अधिकार आहे. सध्या कोरोना काळामध्ये अनेक रुग्ण हे मानसिकतेमुळे खचून जातात. काही लोकांची ऑक्सिजन लेवल चांगली असते, मात्र रुग्णालयामध्ये भरती झाल्यानंतर ऑक्सिजन लेवल कमी होते. तर याच्यामध्ये मानसिकता हा मेन पार्ट. आता आपल्या आयुर्वेदामध्ये मानसिकता त्याला जे त्याची व्हील पॉवर तयार करतं असं काही असं सूत्र आहे का आयुर्वेदामध्ये की जेणेकरून मेडिसिनसोबत त्याचा मानसिक आधारसुद्धा वाढला पाहिजे? नक्की. आयुर्वेदामध्ये एक मानसिक आधार देण्यासाठी आश्वासन चिकित्सा, म्हणजे त्याला तुम्ही मानसिक आधार देणं सुद्धा गरजेचं आहे. अरे तू काल भरती झाला होता, तुझं ऑक्सिजन लेवल हे कालच्यापेक्षा आज बेटर आहे, तुझ्यामध्ये हे सुधारणा दिसत आहेत, तुझा रिस्पॉन्स असा येत आहेत आणि तू नक्कीच याच्यातनं बाहेर येशील. हे तिथल्या जे परिचारक आहेत, तिथले जे डॉक्टर्स आहेत, तिथले जे समजा ड्युटीवरचे डॉक्टर्स आहेत, त्यांनी त्या पेशंटला वारंवार सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याला आश्वासन चिकित्सा म्हणतात किंवा रुग्णाला मानसिक बळ देणं. कारण हे सगळं जे काही चालतं, आपलं इंटरनल जे सिस्टीम चालतात ह्या सगळ्या डोक्यातून चालतात. ऊर्ध्वमूलम अधःशाखा, म्हणजे इथे जर तुम्हाला निगेटिव्हिटी निर्माण झाली तर शरीर काहीच काम करत नाही, आणि इथे जर तुमची पॉझिटिव्हिटी असेल तर हे शरीर धावायला लागतं. हे प्रत्येक सिस्टीम काम करायला लागते. बंद पडलेलं हृदयसुद्धा काम करायला लागते, म्हणजे काही काळ बंद पडलेलं परत चालू होऊ शकते. फुफ्फुसंसुद्धा काम करायला लागतात. तर इथे त्याला जे आहे ते इथे निगेटिव्हिटी येऊ न देणं हे सुद्धा वैद्याचं काम आहे, हे सुद्धा डॉक्टरचं काम आहे, आणि ते वैद्यच खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हे जे त्यांचा दडपण येतं ते दडपण सुद्धा घालवणं तेवढंच गरजेचं आहे. समजा एखादा पेशंट ॲडमिट आहे आणि त्याच्या बाजूचाच पेशंट जर गेला तर तो तिथेच अर्धा मरतो ना. तर त्याला हे पण सांगणं गरजेचं आहे की बाबा तो जास्त कॉम्प्लिकेटेड होता, तुझं तेवढं नाही आहे, तू लवकर यातनं बाहेर येतोयस, तुझा रिस्पॉन्स चांगला आहे, तुझं वय कमी आहे, तू पटकन यातनं बाहेर येशील. हालाकी त्याला तू कालच्यापेक्षा तुझा रिस्पॉन्स नाही आहे, तू रिस्पॉन्सच देत नाही आहेस, तुला औषधाचा रिस्पॉन्स येत नाही आहे, असं जर त्याला निगेटिव्ह सांगितलं तर तसाच मरेल ना. तर त्याला त्यातनं पॉझिटिव्हिटी हे औषधासोबत हे सुद्धा आश्वासन देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच. आता कोरोनाच्या काळामध्ये जे मेडिसिन बरोबरच त्याला मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे. तर सरकारला सुद्धा काही अशा मागण्या आल्या होत्या की बा जेव्हा रुग्ण उपचार करतो, मेडिसिनचा उपचार करतो, मात्र त्याला मानसिक आधार देण्याची गरज आहे. त्याने प्राणायाम किंवा अशा प्रकारचं त्याचा मानसिक आधार देण्याची सुद्धा गरज आहे. तर असे काही सेंटर उभारल्या गेलेले पाहिजे का? तर याबद्दल तुमचं मत काय? आम्ही तर म्हणजे शासनाला हे सुद्धा मागणी केलेली आहे की प्रत्येक कोविड सेंटरला आम्हाला ठराविक रुग्ण तुम्ही द्या. समजा तुमच्याकडे 50 रुग्ण भरती असतील तर 10 रुग्ण तुमच्या आपल्या आयुर्वेदिक औषधी आणि त्याच्यासोबत मॉडर्न औषध. आम्हाला याला कुठल्याही पॅथीची ॲलर्जी नाही आहे. आमचं एकच टार्गेट आहे की पेशंटचा मृत्यूदर कसा कमी करता येईल. तर कोविड सेंटरमध्ये ठराविक 10 पेशंट प्रत्येक कोविड सेंटरमध्ये द्यायचे की बाबा हे 10 पेशंट तुम्ही घ्या, आणि याच्या ॲलोपॅथीसोबत आयुर्वेदिक औषध देऊन कुठले पेशंट लवकर दुरुस्त होतात किंवा आपण बाहेर कसे काढू शकतो, तर या पद्धतीने आपण मृत्यूदरसुद्धा कमी करू शकतो, अशी आम्हाला शासनाला सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. पण शासनसुद्धा त्या बाबतीत गंभीरपणे लक्ष देत नाही किंवा ज्या गोष्टी समजा व्हायला पाहिजेत त्या तिथे होत नाही. सर, आता सुरुवातीच्या ज्या स्ट्रेनमध्ये मृत्यूदर कमी होता, मात्र आता मृत्यूदर वाढलेला आहे. आधी सुरुवातीला 65-70पर्यंत जे रुग्ण होते दगावत होते, मात्र आता ते वय होऊन 22-25पर्यंत आलेलं आहे. तर ते नेमकं कारण काय आहे? त्याचं कारण हे आहे की कोरोनाचा जो व्हायरस आहे हा म्युटेड आहे, त्याची लक्षणं पूर्णपणे बदललेली आहेत आणि तो तरुण व्यक्तींवर जास्त प्रमाणात अटॅक करतोय असं दिसतंय. तर त्याची जी लक्षणं आहेत ही लक्षणं फार गंभीर आपल्याला दिसत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला कोरोना झाला असं तरुणांना वाटतच नाही. आणि जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो किंवा मग डिस्कम्फर्ट वाटायला लागते, खूप जास्त त्रास व्हायला लागतो, तेव्हा जेव्हा तपासणी केली जाते तेव्हा त्याचा 10, 12, 14, 15 स्कोअर येतो. त्यावेळेला गाडी पुष्कळ पुढे निघून गेलेली असते आणि बऱ्याच गोष्टी हातातून निघून गेलेल्या असतात. तर जे हलगर्जीपणा होतो पहिल्या याच्यामध्ये, आपण एवढ्या सगळ्या गोष्टीला अपडेट असतो, तर मग कोरोनाविषयी अपडेट असायला पाहिजे ना.
लक्षणं काय आहेत, ICMR काय सांगते, डॉक्टर काय सांगतात, या गोष्टीकडे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे लक्ष देणं. सामान्य जनतेने सुद्धा तेवढंच गरजेचं आहे लक्ष देणं. इथे अतिशहाणेपणा कोणाचाही चालत नाही. बरेच लोक डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. डॉक्टरांनी तपासणी सांगितला की बा तुम्हाला कोरोना असू शकतो, लगेच पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे जातो की त्यांना मला तर काही लक्षण नाही, तरी डॉक्टरांनी कोरोनाची तपासणी सांगितल्या. मग दुसरा डॉक्टर एखादा काहीतरी टायफॉईडच्या याच्या त्याच्या टेस्ट करून मग उपचार कदाचित चालू करतो. तिथे त्याला बरं वाटतं की बरं यांनी मला कोरोना नाही सांगितला. पण जेव्हा 10-12 दिवस निघून जातात आणि त्याला तब्येत जास्त होते, तेव्हा परत त्याला कोविड सेंटरला जावं लागतं किंवा हायर कोविड सेंटरला जावं लागतं. पण तोपर्यंत त्याची स्टेज पुढे निघून गेलेली असते. ही जी महत्त्वाचे जे पिरियड आहे, पहिला जो त्याचा 5-6 दिवसाचा पिरियड आहे, त्या कंडिशनमध्ये जर त्याला योग्य उपचार, योग्य निदान आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर कोरोनाचा पेशंट मरणार नाही, असं मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. याच्यात जे रुग्ण आहे ते सुद्धा हलगर्जीपणा करतात, खूप जास्त अंगावर काढतात. खूप जास्त हलगर्जीपणा. म्हणजे भारतीय मानसिकता जी आहे, ज्याला आपण अतिहुशारी म्हणू शकतो, जिथे न दाखवायची तिथे दाखवणं, हे या कंडिशनमध्ये म्हणजे रुग्ण किंवा समाजामध्ये जे रुग्ण सध्या वावरतात, ही एक महत्त्वाचं कारण ह्या मृत्यूदर वाढण्याचं कारण सुद्धा असू शकतं. तर कोरोनाची लक्षणं तुम्ही जाणा, लगेच डॉक्टरांना अप्रोच व्हा आणि जी लोकल ट्रीटमेंट आहे ती 3 दिवसाच्या वर करू नका. म्हणजे खेड्यापाड्यातले जे पेशंट समजा वर्स्ट होत आहेत ना, तर तिथे तुम्ही 3 दिवस तुम्हाला आराम पडतोय का, तुम्हाला भूक लागते का, तुमचा अशक्तपणा कमी झाला का, जर तुम्हाला बरं वाटत असेल तर ट्रीटमेंट कंटिन्यू करा. अदरवाईज ट्रीटमेंट कंटिन्यू करू नका. लगेच तपासण्या करून घ्या. डॉक्टरांना सांगा माझ्या तपासण्या करून घ्या किंवा हायर सेंटरला लगेच अप्रोच व्हा. तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य ट्रीटमेंट मिळेल आणि रुग्णाचा जीव वाचेल. सर, राज्यात म्हणजे देशाच्या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मृत्यूदर वाढत आहे. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून हा मृत्यूदर कसा कमी करता येईल, त्याबद्दल काय सांगा? आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आपण मृत्यूदर कमी करू शकतो. आता आमच्याकडे येणारे जे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आयुर्वेद हा शेवटचा पर्याय म्हणून पेशंट आमच्याकडे येतात. ज्या वेळेला सगळी ट्रीटमेंट झालेली असते, सगळे उपचार झालेले असतात, रुग्णाला हायर सेंटरला हलवण्यासाठी जे त्यांना फरमान मिळालं असतं किंवा आमच्याकडे तो सगळं संपलेलं आहे, दुसरीकडे तुम्ही हायर टर्शरी कोविड सेंटरला घेऊन जा. अशा कंडिशनमध्ये रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो आणि त्याला आयुर्वेदिक उपचार मिळाल्यानंतर, आता लेटेस्ट माझ्याकडे एक केस आहे शेगावची, की त्या पेशंटला ऑक्सिजन लेवल त्याची 66 पर्यंत खाली उतरली होती. बायपॅप लावलेलं होतं, 66 पर्यंत ऑक्सिजन लेवल खाली उतरली होती. त्याचा RR म्हणजे हार्ट रेट जो आहे तो 200च्या वर गेलेला होता. अशा कंडिशनमध्ये रुग्ण तिथून हलवणं कितपत योग्य आहे? त्या कंडिशनमध्ये त्याला सांगितलं की तुम्ही इथून रुग्ण हायर सेंटरला हलवा. पण सुदैवाची गोष्ट, त्या पेशंटची जी बहीण आहे ती BMS डॉक्टर असल्यामुळे तिने लगेच माझ्याकडे अप्रोच केला. माझी औषधं चालू झाल्यानंतर सेकंड डेला पेशंट सेटल व्हायला सुरुवात झाली. 75-80 त्याचं SpO2 वाढायला लागलं. हार्ट रेट त्याचा 120 वर यायला लागला. 7 दिवसामध्ये आज माझ्यासोबत पेशंट बोलला सकाळी की मी तुमच्यामुळे आज जिवंत आहे, तुमच्या ट्रीटमेंटमुळे मी आज जिवंत आहे. तर या कंडिशनमध्ये जर आपण पेशंटला जिवंत ठेवू शकतो किंवा त्या कंडिशनमधून बाहेर काढू शकतो, तर प्राथमिक प्राधान्याने जर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सोबत घेतली, ॲलोपॅथीच्या सोबत किंवा आधुनिक उपचारासोबत जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण सोबत घेतली, तर काय होईल, तर पेशंट त्या स्टेजला जाणारच नाही ना. पेशंट लास्ट स्टेजपर्यंत जाणारच नाही. तो त्याचं स्वास्थ्य लगेच त्याला मिळेल, लगेच त्याला बरं वाटेल, कोरोनातून तो लवकर बरा होईल आणि मृत्यूदर निश्चितपणे कमी होईल. सर, कोरोना आजार हा पसरतो कसा आणि याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये त्याच्यावर इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे का, त्याबद्दल काय सांगा? आता एवढं सरकार सांगते, एवढं ICMR सांगते आपल्याला, एवढं WHO सांगते की बाबा कोरोना हा पसरण्याचं 2च कारणं आहेत. एक तर हवेतून नाकात जाईल किंवा आहारातून जाईल इन्फेक्शन, घशामध्ये आणि फुफ्फुसामध्ये. तर तोंडावर कंट्रोल आणि नाकावर कंट्रोल, एवढं जरी आपण केलं प्रत्येक मनुष्याने, तो मग कोणीही असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्या जातीचा असो, त्याला जर समजा स्वतःच्या परिवाराची, स्वतःच्या देशाची जर काळजी असेल, तर त्यांनी नाक आणि तोंड याची काळजी घ्यायला पाहिजे, मास्क लावायला पाहिजे, सोशल डिस्टन्स ठेवायला पाहिजे आणि जबाबदारीने वागायला पाहिजे. आता अर्धे लोक अजूनही या कंडिशनमध्ये, ज्यांच्या घरावर आघात झालेला नाही, ते म्हणतात कोरोना आहे की नाही आहे. ही अवस्था सध्या या भारतातल्या लोकांची आहे. म्हणजे किती मूर्खपणा आहे. तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव आपल्याला झाला पाहिजे असं काही नाही ना. शेजारच्या माणसाला जर तर शेजाऱ्याला ठेस मागचा शहाणा, आपण म्हणतो ना पुढच्याला ठेस मागचा शहाणा व्हायला पाहिजे. तर एखादा मित्रावर आपल्या आघात होतो किंवा आपण बघतो पेपरमध्ये रोजच, मनुष्य प्राण्या आपल्यासारखेच माणसं आहेत ना, ते त्यांच्या घरातला मनुष्य गेला काय आणि आपल्या घरातला गेला काय, आपल्या घरातला जाण्याची वाट बघायची काही गरज नाही ना. तर मास्क लावायला पाहिजे.
त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे, सॅनिटायझर वापरायला पाहिजे, जबाबदारीने राहायला पाहिजे, आहाराचं नियोजन चांगलं केलं गेलं पाहिजे, चांगला आहार घ्यायचा, 2च वेळा जेवायचं, बाहेरचं काही खायचं नाही, पाणी भरपूर प्यायला पाहिजे, संतुलित आहार घ्यायला पाहिजे. या पद्धतीने जर आपण तोंडावर आणि नाकावर कंट्रोल ठेवलं तर कोरोनाला निश्चितच प्रतिबंध घालू शकतो किंवा कोरोनाला थांबवू शकतो, कोरोनाचा मृत्यूदर कमी करू शकतो आणि सगळ्या देशाची जी आर्थिक स्थिती आता सध्या कोलमडलेली आहे याला आपण इनडायरेक्टली हातभार लावू शकतो. सर, कोरोनाच्या रुग्णांसाठी हे खाऊ नये किंवा ते खाऊ नये, तर अशा कोरोनाच्या रुग्णांसाठी काही आहाराचे पथ्य आहेत का? खूप चांगल्या पद्धतीचा प्रश्न तुम्ही आता विचारलेला आहे. सध्या जे बाहेर चाललेलं आहे, आता आयुर्वेद काय सांगतं, रोगाहा सर्वे अपि मांदाग्न्यो, म्हणजे अग्निमांद्यातून सर्व आजार उत्पन्न होतात. अग्निमांद्य आपलं जे हे शरीर आहे हे पंचमहाभूतात्मक आहे, जे सृष्टीमध्ये आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे जे सृष्टीमध्ये आहे ते सगळे या शरीरामध्ये आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे 5 जे तत्व आहेत, महाभूत आहेत, हे या शरीरामध्ये आहेत. याच्यामध्ये हे जे शरीर आहे, आपण जेव्हा तुम्ही जन्माला आले तेव्हा 3-3.5 किलोचेच असाल, मी जन्माला आलो तेव्हा 2.5-3 किलोचा असेल, तुम्ही जन्माला आले तेव्हा 4 किलोचे असाल. या शरीराचा जी वाढ झालेली आहे हे आहारातून झालेली आहे. या शरीराचा जो झीज भरून निघते ती आहारातून निघते. या शरीराची जी काही प्रक्रिया आहे ती, त्याचं मूळ जे आहे, त्याचं जे मूळ हे आहे ते अन्न आहे. तर अन्न हे पचलं तर शरीर तयार होईल ना. आता शरीर जर आजारी आहे, तुमचा अग्नीच जर मंद झालेला आहे, अग्नी हा काय काम करतो, तर आपलं जे आहार आहे त्या आहार घटकाचं शरीर घटकामध्ये रूपांतर करण्याचं काम हे अग्नी करतो. आता हा मेडिएटरच जर तिथे मंद झालेला असेल, चूल जर विझलेली असेल, तर त्या विझलेल्या चुलीवर तुम्ही स्वयंपाक कसा करू शकणार? तिथे डाळ कशी शिजेल, तिथे वरण कसं शिजेल, तिथे भाकरी कशी होईल, शिजेल? नाही शिजणार ना. तर तुम्ही त्या कंडिशनमध्ये हलका आहार द्यायला पाहिजे, त्याला 2च वेळा खायला द्यायला पाहिजे. त्यानंतर त्याला मुगाचं वरण किंवा भाकर किंवा फुलका असा आहार द्यायला पाहिजे, एखादी फळभाजी तोंडी लावायला असा आहार द्यायला पाहिजे. तर विरोधाभास असा आहे की त्या ICUमधल्या पेशंटला सुद्धा तुम्ही अंडे खा किंवा तुम्ही दूध घ्या किंवा तुम्ही फ्रूट जास्त घ्या किंवा वारंवार खा, हे जे दुर्दैवाची गोष्ट आहे. तर इथे जर अग्निमांद्य असेल तर इथे अन्नाचं पचनच होणार नाही, आमाशयामध्ये कफाची उत्पत्ती होईल आणि तो कफ फुफ्फुसामध्ये जाईल. फुफ्फुसामध्ये गेला तर फुफ्फुसाच्या कार्यामध्ये अडथळा होईल, त्याचा जो स्कोअर आहे तो तसाच वाढेल. प्रत्येक सिस्टीमवर त्याचा ताण येईल. अंदर गेलेली प्रत्येक गोष्ट आहे ती जर पचली तर ती उपयोगी आहे, पचली नाही तर तिथे विष तयार होईल आणि ते विष प्रत्येक सिस्टीमला बाहेर काढण्यासाठी मेहनत करावी लागेल, एनर्जी लागेल, जी की आजाराची जगण्याकडे वापरायची की अन्न पचवायला वापरायची. या द्विधा स्थितीमध्ये हे शरीर आणखी आजारी होईल. म्हणून अग्नी वाढला पाहिजे, त्याला अग्नी वाढवण्यासाठी आहार दिला पाहिजे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आपण जर समजा एखाद्या कचरा पेटवायचा असेल किंवा आपण आता बघतो एवढे सगळे मरणाचे सरण पेटवत आहे आपण, तुम्ही बघितले असतील, रोज नंबर लागत नाही. तर ते मरणाचं जे सरण आहे ते पेटवण्यासाठी आधी त्या तुराट्या असतात ना, त्याच्यामध्ये सुतळी घाला लागते, त्याच्यामध्ये गोरी घाला लागते, त्याला हलवा लागते, म्हणजे तिथे अग्नी प्रदीप्त करावा लागतो आणि तो अग्नी प्रदीप्त होऊन त्या खोडांवर पहिले डिझेल घालावं लागते किंवा तूप घालावं लागते किंवा तिथे बाजूला पराठ्या लावा लागतात आणि मग त्याला पेटवावं लागते. डायरेक्ट जर त्या खोडाला माचीच्या गाड्या लावत बसले तुम्ही तर ते पेटणार नाही, तर ते तुम्ही मरेपर्यंत पेटणार नाही. तशी परिस्थिती आहे. इथे जर अग्नी प्रदीप्त झाला तर तुम्ही टाकलेल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक औषधाचा उपयोग चांगला होईल. आणि इथे जर तुम्ही विष जमा केलं, जर तुम्ही साक्षात कधी काही खाऊ घातलं, सोनं जरी खाऊ घातलं आणि रेमडेसिवीरचा बाप जरी दिला तरी पेशंट कसा बाहेर येणार? तर इथला सुद्धा आहाराचा विचार होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पेशंटला हलका आहार दिला गेला पाहिजे. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये एक आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य तिथे त्याच्या आहाराच्या मार्गदर्शनाने जर आहार दिला गेला तर कोरोनाचा 20% मृत्यूरेट आपण तिथेच कमी करू शकतो, हा आमचा दावा आहे. सर, आता आहारावरच एक प्रश्न आहे. सध्या आहारावरच जिल्ह्यामध्ये राजकारण आपल्याला दिसते. बुलढाण्याचे जे आमदार संजय गायकवाड त्यांनी सांगितले की जे रुग्ण आहेत कोरोनाचे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता अंडे आणि मटण द्या. आता आपण सांगता की आहार हलका घेतला पाहिजे, तर आपण संदर्भ स्पष्ट करून सांगितलेलं आहे. मात्र हे कितपत योग्य आहे की रुग्णाला अंडे आणि मांस द्या, कारण की हा आहार जो आहे हा भारी आहे, तर हे कसं का रुग्णाला बसणार आहे? तर मी तुम्हाला आता सिंपल उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आपण मोठे मोठे खोडं उभे करायचे, खोडे रचायचे आणि त्याला माचीच्या काडीने आग लावायचा प्रयत्न करायचा, तर ते पेटणार आहे का? नाही भेटणार. त्याला आपल्याला आधी थोडासा अग्नी प्रदीप्त करावं लागेल, पालापाचोळा जमा करावा लागेल, कागद लावा लागेल, तुराट्या लावा लागतील,
त्याला पेटवा लागेल आधी आणि मग ते खोडं पेट घेतील. तसं हे आहे. तुम्ही इथे जर समजा डायरेक्ट अंडे मांस खायला म्हणजे पेशंटला सांगत असाल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. पेशंट मारायची गोष्ट आहे. पेशंटच्या मृत्यूला जबाबदार हे सांगणारे लोक आहेत किंवा हे अशा पद्धतीचा आहार द्या त्या ICU मधल्या पेशंटला किंवा आजारी असलेल्या पेशंटला. तुम्ही स्वस्त असताना तुम्ही खा ना, रोज खा, मरा लवकर खाऊन. पण इकडे जे रुग्ण आहेत त्याच्या अग्नीचा विचार होणं फार गरजेचं आहे. तिथे जर त्या पेशंटला तुम्ही या पद्धतीचा हलका आहार दिला तर त्याची जी आहार पचवण्याला वेस्ट जाते एनर्जी ती जाणार नाही. ती एनर्जी त्याचं स्वास्थ्य चांगलं करण्याला उपयोगी पडेल, त्याचं आरोग्य प्राप्त करण्याला उपयोगी पडेल, त्या आजाराशी झगडण्याला उपयोगी पडेल. आपण जर समजा हेवी जेवण झालं, एखाद्या पंक्तीत जर आपण जेवण केलं, भरपूर आग्रह झाला आणि जेवण केलं तर घरी आल्यानंतर झोपावं लागतं, सुस्ती येते. का सुस्ती येते तर सगळी सिस्टीमचा जो रक्तपुरवठा आहे आमाशयाकडे वळवला जातो अग्नी पचवण्यासाठी, अग्नी प्रदीप्त करण्यासाठी, अग्नी पचवण्यासाठी. त्याच्यामुळे गुंगी येते, सुस्ती येते, काही काम करायची इच्छा होत नाही, डुलकी येते. तर आपल्या सामान्य माणसाला जर असं होऊ शकते तर तो जो रुग्ण आहे त्याला जर आपण हेवी आहार दिला तर त्याच्या सगळ्या बाकीच्या सिस्टीमचा जो रक्तपुरवठा आहे हा आमाशयाकडे जाईल आणि बाकीच्या सिस्टीम त्याच्या ज्या रिस्पॉन्स देत आहेत त्या फेल्युअरमध्ये जातील ना. हा विचार कोण करणार? तर हा विचार एक वैद्यच करू शकतो. तुम्ही ज्या वेळेला स्वस्त आहात, आजारी पडू नये त्यासाठी तुम्ही अंडे खा किंवा मांसाहार घ्या किंवा तुम्हाला पचेल तर घ्या. एकदा अग्निप्रदीप्त झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही खोडं सुद्धा टाकू शकता, ते जळतात. तसंच आहे, अग्निप्रदीप्त असेल तर तुम्ही मांसाहार पचवू शकता, अंडे पचवू शकता किंवा इतर काय तुम्हाला खायचं ते खाऊ शकता. पण पेशंटच्या दृष्टीने जर विचार केला तर तिथे योग्य आहारच जायला पाहिजे, पथ्याचा आहारच जायला पाहिजे, तर रुग्ण लवकर बाहेर येईल. नक्कीच ही मुलाखत सुरूच आहे. मात्र आपण सुद्धा डॉक्टर साहेबांना कमेंट स्वरूपात प्रश्न विचारू शकता. आपल्या मनात जे समज किंवा गैरसमज आहे आयुर्वेदाबद्दल ते कमेंट स्वरूपात आम्हाला विचारू शकता. आम्ही आपले जे प्रश्न आहेत ते डॉक्टर साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सर, हे आता सोशल मीडियावर कोरोनाबद्दल अनेक मेसेज येतात किंवा हा काळा घेतला पाहिजे, वाफ घ्यायला पाहिजे, असे अनेक डॉक्टर आता सोशल मीडियावर तयार झालेले आहेत. तर हे वाफ आणि काळा किती म्हणजे प्रमाणात हा कोरोना प्रभावी आहे, तो कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याबद्दल काय सांगा? आता दोन प्रकारची हे आहे, कोरोना होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा आणि कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेत किंवा कोरोना झाल्यानंतर काय ट्रीटमेंट करायची तो पार्ट आपण आतापर्यंत डिस्कस केला. की प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपण आयुर्वेदिक उपचार काढे वगैरे घेतले तर पुढची स्टेज येत नाही. आणि कोरोना होऊ नये त्याच्यासाठी मास्क वापरायचं, सॅनिटायझर वापरायचं, 2 वेळा वाफ घ्यायची, मिठाच्या पाण्याने गुळण्या करायच्या, हे सुद्धा खूप उपयोगाचं आहे. मिठाच्या पाण्याने जलनेती करायची, कारण व्हायरसचा जी एंट्री आहे ते तोंड आणि नाक याच्यातूनच आहे. दुसऱ्या इकडे बॉडीमधून तो कुठेही आतमध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे इथे प्रतिबंध त्याला घालणे, हा वाफ घेणे, जलनेती करणे, गार्गल करणे मिठाच्या पाण्याचे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि घरच्या घरी जर तुम्हाला करायचं असेल तर कडुनिंब, गुळवेल, त्यानंतर तुळशीची पानं, ओवा, कलमी, लवंग, मिरे आणि गूळ याचा घरगुतीसुद्धा आपण जसा चहा घेतो, चहा काय आहे वनस्पतीपासूनच तयार झालेला आहे ना, तर चहाच्या ऐवजी जर आपण या पद्धतीचा काढा सकाळ संध्याकाळ गूळ घालून घेतला तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. दुष्परिणाम तर काय होणार नाही. बरेच लोकांचं कॉमेंट्स असते की बाबा काढी घेऊन आम्हाला मुळव्यात झाली. अरे मेल्यापेक्षा मुळव्यात बरी ना. मुळव्यात झाली म्हणजे तुम्ही त्या काढ्यासोबत काय पथ्य करायला पाहिजे हे न करता तुम्ही स्वतः जर समजा त्याच्यावर रोज मटण खायला लागले, नॉनव्हेज खायला लागले, मसाल्याचं खायला लागले तर त्यांनी मुळव्यात होणार, काढ्याने होणार नाही. काढा हा निर्धोकपणे तुम्ही घरी घेऊ शकता. मी सांगितलेल्या या ज्या गोष्टी आहेत ह्या घरी वापरू शकता. सर, आता कोरोनामुळे आणखी एक जे डॉक्टर आहेत ते लिहून देतात किंवा CT स्कॅन करा, त्याचा स्कोअर समजते आणि स्कोअरवर डिपेंड करतात की कोरोना रुग्ण आहे की नाही. तर याच्यामध्ये ते जे मशीन आहे त्याचे जे रेंज आहे त्या रेंजचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो CT स्कॅन मशीनचा? आता ही जी गोष्ट आहे ना ही बऱ्याच ठिकाणी विवादास्पद गोष्ट आहे. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जर समजा HRCTच्या रिपोर्टवर डिपेंड राहिलं तर HRCTच्या रिपोर्टला यायला आपल्या हे जे आहे RT-PCR जो रिपोर्ट आहे त्याला यायला 5-6 दिवस 8 दिवस लागतात. तोपर्यंत कोरोनाचा रुग्ण जर आपण वाऱ्यावर सोडला तर तो मरणार. त्याच्यासाठी त्यांनी एक्सरे करायला पाहिजे किंवा CT स्कॅन करायला पाहिजे, म्हणजे तुमच्यासमोर पिक्चर क्लिअर राहते, फुफ्फुसामध्ये एंट्री किती झालेली आहे, त्याला लगेच उपचार काय करायचे. तर ते जे बऱ्याच लोकांनी जे म्हणणं आहे की बाबा CT स्कॅनचे साईड इफेक्ट होतात
किंवा मग ते करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, लक्षणं दिसत आहेत, CT स्कॅन करायला पाहिजे किंवा एक्सरे करायला पाहिजे. कारण त्या पेशंटला साईड इफेक्टचा विचार न करता आता काय त्याला वाचवण्यासाठी आपल्याला करता येते ते करण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. जर साईड इफेक्टचा विचार करताना आणि उद्या पेशंटच नाही राहिला तर साईड इफेक्ट काय तुम्ही तुपासोबत खाणार? त्याचा विचार कशाला करायचा? सध्या जे करायचं आहे, तज्ज्ञ डॉक्टरांना वाटते CT स्कॅन करायला पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट घालवण्यासाठी इतर सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचे साईड इफेक्ट घालवण्यासाठी नंतर आपण आहारातून भरून काढू शकतो, इतर आयुर्वेदिक उपचार देऊन ते भरून काढू शकतो. पण निदान योग्य वेळेला योग्य निदान, योग्य उपचार आणि योग्य सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर कोरोनाचा पेशंट मरणारच नाही. त्यासाठी CT स्कॅन किंवा एक्सरे ते डॉक्टर ठरवतील. आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की CT स्कॅन करायचा आहे तर CT स्कॅन बिनधास्तपणे लगेच जाऊन करायचा आहे, डॉक्टरांना रिपोर्ट आणून दाखवायचा आहे आणि तुमचा उपचार तिथल्या तिथे चालू होतो. त्यामुळे 100% आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा आणि डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने करायचं. तिथे आपलं डोकं लावायचं नाही किंवा मग व्हॉट्सअपच्या भरोशावर बसायचं नाही. व्हॉट्सअप हा असा आहे की तिथे 80% काही गोष्टी चुकीच्या पण असू शकतात किंवा विवादास्पद असू शकतात. तुमचा जर तुमच्या डॉक्टरवर विश्वास आहे तर डॉक्टरांनी सांगितलं बाबा हे करायचं ते करायचं आणि उपचार चालू करायचे, वाट बघायची नाही. सर, गेल्या वर्षभरापासून एक कोरोनाचा महाभयंकर वादळ आलेलं आपल्या राज्यावर. तर या कोरोनामध्ये अनेक रुग्णसुद्धा आपल्याकडे आले असतात, तर त्याच्याबद्दल काय अनुभव सांगसान आम्हाला? रुग्णांचे जे अनुभव आहेत म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे फाईल जमा झालेले आहेत, तर मॅक्झिमम म्हणजे जवळपास आमच्या याच्यामध्ये ज्या रुग्णांनी व्यवस्थित औषधं घेतले, इतर पॅथीसोबत आपली औषधं घेतली, लास्ट स्टेजचे पेशंटसुद्धा बाहेर आलेले आहेत, याच्यामध्ये आमचा 99% स्कोअर म्हणजे 99% आमचं चांगलं आहे की आयुर्वेदिक औषधं जर त्या पेशंटला योग्य वेळेला मिळाली किंवा योग्य पद्धतीने दिल्या गेली तर त्याचा मृत्यूदर हा खूप आणखी आपण कमी करू शकतो, त्याला जीवदान देऊ शकतो. असे जवळपास आता माझ्याकडे सर्वात पहिला जो पेशंट आला मागच्या याच्यामध्ये 92 इयर्स ओल्ड लेडीज, हां, त्यांचं जो हे होता त्यांना कुठे त्या कंडिशनमध्ये त्यांना कुठे नेऊ शकत नव्हतं. दोघी, एक त्यांची मुलगी आणि आई दोघीच राहतात. तर त्यांचा जो SpO2 हा 40वर आलेला होता. फुफ्फुसामध्ये इथे त्यांना एअर एंट्री सुद्धा जाणवत नव्हती. आता 92च्या एजला समजा काय करणार, ते कुठे नेणार एकटी बाई? तर त्या पेशंट, तो माझा पहिला पेशंट आणि त्या पेशंटनी मला खरी ऊर्जा दिली आहे की बाबा इथे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, कोरोनाच्या पेशंटला सुद्धा जीवदान देऊ शकतो. तर तो पेशंट आज सुद्धा जिवंत आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी तो पेशंट स्वतः करतोय. आणि असे अनेक रुग्णांचे आपण उदाहरणं दाखले देऊ शकतो. आता लेटेस्ट तुम्हाला जी मी शेगावची केस सांगितली आहे, आता सध्या उपचार घेत आहे की आज पेशंट सुट्टी मागतोय की मला घरी जाऊ द्या, सगळं ओके झालेलं आहे, भूक लागते, SpO2 चांगला आहे, बोलतोय, ठणठणीत बोलतोय. तर ह्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण हजारो लोकांना आजपर्यंत जीवनदान दिलेलं आहे. या स्टेजचे पेशंट जर दुरुस्त होऊ शकतात तर प्राधान्याने प्राथमिक अवस्थेपासून जर आपण आयुर्वेदिक उपचार घेतले तर मनुष्य प्राण्यावर आलेलं जे हे संकट आहे, भारतावर आलेलं जे संकट आहे, महाराष्ट्रावर आलेलं जे संकट आहे किंवा आपल्या उंबरठ्यावर आलेलं जे संकट आहे हे आपण निश्चितपणे टाळू शकतो. या ठिकाणी या वेळेला पॅथी कुठली आहे किंवा मग उपचार कसे, म्हणजे त्या द्विधा मनस्थितीमध्ये न पडता विश्वास ठेवून आपण जर योग्य पद्धतीनं आयुर्वेदिक उपचार, आधुनिक उपचारासोबत घेतले तर निश्चितच आपण हे संकट टाळू शकतो, याला प्रतिबंधसुद्धा घालू शकतो. सर, कोरोनाच्या आधीसुद्धा कफ वगैरे निमोनिया होतो. निमोनिया म्हणजे कोरोना का, याबद्दल आपलं मत काय? आता या प्रेझेंट स्टेजला जर आपण विचार केला, म्हणजे जी साथीचा आजार आहे हा जनपदवंश आधार म्हणतात याला, म्हणजे सगळ्या मनुष्य प्राण्यावर हा एक संकट आलेलं आहे. तर या कंडिशनमध्ये निमोनिया म्हणजे कोरोनाचे जे व्हायरस आहे हे तुमच्या फुफ्फुसावर त्यांनी अटॅक केलेला आहे, फुफ्फुसामध्ये विकृत कफ जमा झालेला आहे, फुफ्फुसामध्ये कफ आणि रक्त मिश्रित असं तिथे प्लग जमा झालेला आहे आणि त्याच्यामुळे सूज आलेली आहे, फुफ्फुसाला इरोजन्स आलेले आहेत, फुफ्फुसावरून शोथ म्हणजे तिथे पाणी जमा झालेलं आहे. तर ही जी कंडिशन आहे ही कोरोनामुळेच झालेली आहे, याला दुसऱ्या कुठल्याही आजाराशी आपण त्याचा संबंध लावू शकत नाही. तर 99% हे जे आहे आताचं फुफ्फुसाचं म्हणजे निमोनिया म्हणजे तुमची दुसरी स्टेज. निमोनिया झाला म्हणजे गैरसमज करू नका, निमोनिया झाला म्हणजे तुम्हाला कोरोनाचे संसर्ग होऊन 8 दिवस 10 दिवस झालेले आहेत, फुफ्फुसामध्ये ते पाहुणे पोचलेले आहेत, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, बरंचसं पाणी पुलाखालून गेलेलं आहे. तर त्या स्टेजला तरी तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि योग्य त्या निमोनियाची ट्रीटमेंट करून स्वतःचा जीव वाचवू शकता. स्वतःला
गैरसमज करून स्वतःला आपण अजून मृत्यूच्या खाईत लोटता. आता कोरोनाचे नवीन नवीन रूप धारण करत आहे. आता तिसऱ्या स्ट्रेनमध्ये लहान मुलांना सुद्धा होत आहे. जिल्ह्यातील एका 45 दिवसाच्या मुलीला झाला होता. तिची आई निगेटिव्ह होती आणि ती बालिका पॉझिटिव्ह होती. त्याच्यावर सुद्धा उपचार करण्यात आला. तर यामध्ये लहान मुलांची कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, तर काय मार्गदर्शन करतात त्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे सध्या चाललंय म्हणजे घरातच मुलं आहेत, त्यामुळे त्यांचा व्यायाम पण होत नाही. त्यांना सकाळी लवकर उठणं होत नाही, कारण रात्री बऱ्याच वेळा ते जागरण करतात. त्याबरोबर त्याच्या आहाराकडे सुद्धा लक्ष दिलं जात नाही. ते जे मागतील त्या पद्धतीनं त्याला तळलेलं तेलकट किंवा मग आंबवलेले पदार्थ हे दिले जातात. तर साथीच्या आजारामध्ये आहाराचं नियोजन हे लहान जो मनुष्य जिवंत आहे त्याला लागू आहे. एकदा त्याची बॉडी तयार झाली 4 लोकांच्या खांद्यावर जाण्याची, त्याला लागू नाही. मग ते जन्माला आल्यापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत, मग ते लहान असो मोठं असो म्हातारं असो अंथरुणाला खिळलेलं असो, त्याला आहाराचं नियोजन लागूच आहे. त्यातनं काय होतं, तुमच्या प्रत्येक सिस्टीमची प्रतिकारशक्ती वाढते, तुमच्या प्रत्येक सेलची एफिकसी वाढते. प्रतिकारशक्ती लहान मुलांची चांगलं ठेवण्याचं आयुर्वेद जे काम करू शकतं हे कुठलंही शास्त्र करू शकत नाही. कारण बिल्डिंग जर समजा बांधायची असेल तर त्याचा पाया मजबूत करण्याचं काम जे करते ना ते आयुर्वेद शास्त्र करते. तुम्ही आता जे लहान मुलांमध्ये इम्युनिटी कमी झाली, वारंवार आजारी पडण्याचं जे काम, वारंवार मुलं आजारी पडतात, हे मुलं या आजाराला लवकर बळी पडू शकतात. तर आहार आणि इतर जे इम्युनोमॉड्युलेटर औषधं आहेत आयुर्वेदामध्ये हे जर आपण घेतले किंवा हे जर आपण प्रत्येक जवळच्या वैद्याकडे जाऊन, असं जरुरी नाही आहे की सगळे म्हणजे माझ्याकडेच आले पाहिजे, प्रत्येक वैद्याकडे जाऊन आहाराचं नियोजन तर आपण घेऊ शकतो. लहान मुलांना आहार काय दिला पाहिजे, लहान मुलांचं दिनचर्या कशी असली पाहिजे, त्यांना वेळ दिला गेला पाहिजे, ते काय खातात, ते काय बघतात हे बघितलं गेलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी घरच्या घरी जर बघितल्या किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं तर तिसरी लाट आपण निश्चित थांबवू शकतो. जी आता जे WHO सांगते किंवा हे सांगते की बाबा तिसरी लाट येऊ शकते, तर जशी दुसऱ्या लाटेचं सुद्धा भाकीत केलं होतं की दुसरी लाट भारतामध्ये येऊ शकते, परंतु आपण गैरसमज त्याच्यामध्ये हे करून किंवा नाही येणार काही नाही, कोरोना संपला, आता कोरोना सगळा झालेला आहे, 2-2 हजार लोक मरणाला जमा व्हायला लागले, 2-2 हजार लोक लग्नाला जमा व्हायला लागले, बाजारात गर्दी झाली, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा झाला, मास्क घालणाऱ्याचा चिडवायला लागले लोक की आता संपला कोरोना, हा बघा मास्क घालते. तर ही जी आपली अतिशय मोठी चूक झाली त्याचेच फळं आपण भोगतोय. तर पुढची अजून येणारी जी ही आहे, समजा आता धरणाला चीर पडली तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. धरण फुटल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ट्रक सिमेंट नेऊन टाकणार, त्याला काही अर्थ नाही. जर संकेत दिसत आहेत, ह्या स्टडी सगळ्या इंटरनॅशनल लेवलवर होत असतात. आपल्याला जरी माहीत नसलं तरी कुठे काय चाललं हे सगळं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा होत असतं. तर जी ही पुढची परिस्थिती आहे ही जर आटोक्यात आपल्याला आणायची असेल किंवा आपल्या घरावर आपल्या मुलांवर हे संकट येऊ नये असं वाटत असेल तर त्यांचं आहार नियोजन झालं पाहिजे, त्यांची दिनचर्या व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांची इम्युनिटी चांगली ठेवण्याचं जी जबाबदारी आहे हे प्रत्येक पालकाची आहे. फक्त आजारी पडल्यानंतर दवाखान्यात नेऊन उपचार करणे एवढीच जबाबदारी नाही, त्याचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक पालकाची आहे. सगळी जबाबदारी सरकारची नाही आहे. प्रत्येक माणसाने आपलं जे स्वास्थ्य आहे हे चांगलं ठेवण्याची जबाबदारी आपली सुद्धा आहे. सरकारवर फक्त डिपेंड राहून चालणार नाही. ऑक्सिजन नाही आहे, रेमडेसिवीर नाही आहे, उपचार व्यवस्थित मिळत नाही आहे. अरे पण आपण काय करतो हे पण महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं सुद्धा कर्तव्य आहे, प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. सर पोस्ट कोविड कंडिशनमध्ये आयुर्वेदिक उपचार आहे का? आता पोस्ट कोविड कंडिशनचे जे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट आम्हाला बघायला मिळतात आणि सगळं संपल्यानंतर जेव्हा आयुर्वेदाकडे पेशंट येतात त्यामध्ये आताचं जे ज्वलंत उदाहरण आहे हे म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी. ही काय करते तर ही बुरशी सायनसमध्ये किंवा डोळ्याच्या मागं ज्या पोकळी असतात, सायनसेस असतात, त्याच्यामध्ये जाऊन तिथे रक्तवाहिन्या ज्या असतात त्या रक्तवाहिन्यांना हॅम्पर करते. रक्तवाहिन्यांमधून रक्तपुरवठा जो होत असतो तो रक्तपुरवठा बंद करते आणि तिथला जो टिश्यू असतो त्याला सडवते, ते कुजतं, तिथला रक्तपुरवठा थांबून जातो. डोळ्याची जी ऑप्टिक नर्व असते त्या ऑप्टिक नर्वला जर ही चिटकली तर तिथं पुढचं जे ऑप्टिक व्हेन्स आहेत, ऑप्टिक नर्व आहेत, त्यानंतर आर्टरी आहेत ऑप्टिक, याला ते जाऊन तिथे सगळं हॅम्पर करते आणि पुढचा रक्तपुरवठा थांबवते. म्हणजे समजा आता एखाद्या झाडाचा जर हे बघितलं आपण
की त्याला देठाला जर अळी किंवा तिथं बुरशी लागली तर ते पान गळून पडते, कारण पुढचं त्याचं सगळं स्टेमला होणारा जो पुरवठा असतो तो थांबून जातो. तसं इथे जर समजा ही बुरशी लागली तर इकडचा हा रक्तपुरवठा किंवा तिथला जो नर्व सप्लाय असतो तो थांबून जातो. आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्याचा नर्व सप्लाय बऱ्यापैकी हॅम्पर झालेला असतो किंवा दृष्टी गेलेली असते किंवा मग ऑपरेशन करून पेशंट येतात. तर या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्हाला कोरोना झाला त्याच कंडिशनमध्ये जर आपण आयुर्वेदिक उपचार घेतला तर ह्या सगळ्या गोष्टी होतच नाहीत. आणि पोस्ट कोविड कंडिशनमध्ये सुद्धा म्हणजे म्युकोरमायकोसिस असेल, आता माझ्याकडे लेटेस्ट केस आहे म्युकोरमायकोसिसची की ज्याचे डोळे सुजलेले होते, बाहेर आलेल्यासारखे असे दिसायचे. तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्या पेशंटला आपण 8 दिवसामध्ये त्याला त्याची पूर्ववत सगळी लक्षणं, दृष्टी आली, डोळ्यांची सूज गेली, या इथली सगळी सूज होती सायनसवरची, पॅरानायझल सायनस, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या. 8, 10, 15 दिवसामध्ये ते कव्हर होते, पण स्टेजवर डिपेंड्स आहे. आणि दुसरी पोस्ट कोविड कंडिशनमध्ये लंग्समध्ये फायब्रोसिस होणे. लंग्स फायब्रोसिस म्हणजे फुफ्फुसाची जी क्रियाशीलता असते ती कमी होणे, फुफ्फुसामध्ये कफ जो असतो तो सुकून जाणे, दगड होणे कफाचा, आणि फुफ्फुसाची क्रियाशीलता कमी होणे. तर या कंडिशनमध्ये सुद्धा आयुर्वेद तो जो दगड झालेला कफ आहे त्याला पातळ करून बाहेर काढण्याचं काम करते, रक्तामार्फत बाहेर काढण्याचं काम करते. आणि तिथला जो सगळा फुफ्फुसाला आलेले इरोजन्स आहे, फुफ्फुसाला आलेले जी दुखापत झालेली दुखापत आहे, फुफ्फुसाला आलेला अशक्तपणा आहे, हा सगळा घालवतो. फुफ्फुसाची क्रिया जी आहे ती पूर्ववत होते. फुफ्फुसाची जर पूर्णपणे क्रिया झाली तर आपल्याला ऑक्सिजन पूर्णपणे मिळतो, रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 99-100% पर्यंत येऊ शकते. आणि जर समजा त्याची क्रियाच पूर्ण झाली नाही तर तुम्ही ऑक्सिजन लावून सुद्धा काय उपयोग नाही. ऑक्सिजन लावलेला आहे, व्हेंटिलेटर लावलेला आहे, तरी SpO2 वाढत नाही. याचं कारणच हे आहे की फुफ्फुस हापसत नाही, फुफ्फुस घेतच नाही आतमध्ये. तर हे जे त्याचं मीडियम आहे फुफ्फुस ऑक्सिजन आत घेण्याचं, हे जर तुमचं समजा अर्धच बरं झालं किंवा त्याचं फायब्रोसिस झालं तर पेशंट नंतर सुद्धा कॉम्प्लिकेशनमध्ये जातो. आता आजचं तुम्ही उदाहरण बघितलं असेल, राजू सातव, 4-5 दिवसापूर्वी त्यांची कंडिशन सुधारत आहे अशी न्यूज होती. कालच मी रात्री वाचली की बातमी, बरे होते, बाहेर आले होते, नंतर परत त्यांना निमोनिया वाढला आणि आज दुःखद त्यांचं निधन झालं. तर एवढ्या मोठ्या माणसाचं जर निधन होऊ शकते तर तुमच्या आमच्यासारख्याची काय गत आहे? कुत्र्या मांजऱ्यासारखे लोक मरतायत. याचं कारणच हे आहे की फुफ्फुस काम करत नाही, फुफ्फुस कामातून जाते. पण या कंडिशनमध्ये किंवा कोरोना झाल्याबरोबर जर आपण आयुर्वेदिक औषध दिलं किंवा कुठल्याही कंडिशनमध्ये जर आपण शेवटच्या श्वासापर्यंत आयुर्वेदिक उपचार जर त्याला त्या पद्धतीला जोडले तर नक्कीच अशा लोकांचे प्राण आपण वाचवू शकतो. हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. हे फक्त कागदोपत्री घोडे नाचवून नाही, गेल्या 14 महिन्यापासून जे आपण काम करतोय कोविडवर त्याच्या आधारावर सांगू शकतो. मागच्या वर्षीची अशी कंडिशन होती की सगळे दवाखाने बंद होते, फिजिशियनसुद्धा आपले दरवाजे बंद करून बसलेले होते. फक्त सरकारी दवाखान्यामध्ये कोरोनाचा उपचार व्हायचा. पण माझा दवाखाना एकही दिवस बंद नाही मागच्या कोविडमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा. सगळ्या जे काही सिम्टम्सलेस किंवा सिम्टम घेऊन पेशंट यायचे त्या सगळ्यांचे उपचार आपण केले. आणि जे रुग्णांना आपले उपचार मिळाले, आयुर्वेदिक उपचार मिळाले, ते पेशंट पूर्णपणे बरे झाले. याचा डाटा आपल्याकडे आहे. सर, या कोरोना आजाराचा जे अटॅकचे पेशंट आहे, शुगरचे पेशंट आहे, बीपीचे पेशंट आहे, त्यांना किती घातक आहे हा आजार, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन करा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीपी आहे, शुगर आहे किंवा किडनीचा आजार आहे, या रुग्णांनी सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाही. आहाराचं नियोजन व्यवस्थित असलं, तुम्ही काय खाल्लं पाहिजे हे सुद्धा आयुर्वेदानुसार व्हायला पाहिजे, तुमचा आहारसुद्धा आयुर्वेदानुसार व्हायला पाहिजे, तर तुमची शुगर आपोआप कंट्रोलमध्ये येईल. किडनीच्या पेशंटला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, बीपीच्या पेशंटला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. जर शुगर आहे आणि तुम्ही नॉनव्हेज खाताय, जर शुगर आहे आणि तुम्ही अंडे खाताय आणि शुगर आहे तुम्ही वारंवार खाताय तर लवकर मरसाल ना. शुगर आहे तर तुम्ही 2च वेळा घ्या जेवण, त्याच्यासोबत आयुर्वेदिक उपचार घ्या. शुगरचा पेशंटसुद्धा जर आयुर्वेदिक उपचार आणि आयुर्वेदिक पथ्यांनी जर त्याची जर आपण जोड दिली आधुनिक उपचारासोबत तर शुगर, बीपी, किडनी हे पेशंटसुद्धा आपण वाचवू शकतो. सर, आपल्या प्रेक्षकांचा एक प्रश्न आला, शाकाहार हा मानवपूरक असाच आहे परंतु लोकांमध्ये याची जागृती व्हायला पाहिजे, तशी होत नाही. त्यासाठी आयुर्वेद असोसिएशनचा नेक्स्ट अजेंडा काय असणार आहे, याबद्दल काय सांगा? माझं संपूर्ण जे काही मांसाहारी लोक असतील त्यांना चॅलेंज आहे की आपण जसं गाजर खाऊ शकतो, आपण जसं मुळा खाऊ शकतो, आपण जसं समजा टमाटर खाऊ शकतो, आपण जसं डाळिंब खाऊ शकतो, तसं त्यांनी नॉनव्हेज खावं तर त्यांचा तो अधिकार आहे.
तसं नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपण पालक खाऊ शकतो, आपण मिरचीसुद्धा कच्ची खाऊ शकतो काही प्रमाणामध्ये, ती पचवूसुद्धा शकतो. आपण मिरे खाऊ शकतो, लवंग खाऊ शकतो, कलमी खाऊ शकतो, मेथी खाऊ शकतो, पालक खाऊ शकतो. हे जे अन्न आहे हे आपण तशाच्या तशा पद्धतीने खाऊ शकतो. तर जर समजा एवढीच हौस असेल तर त्यांनी नैसर्गिकरित्या ते खाऊन दाखवून ते पचवून दाखवावं, तर मग त्यांना ते बिंदासपणे खायचा अधिकार आहे. आपला जो जबडा आहे, आपली जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम व्हेजिटेरियनच आहे. अदरवाईज आपल्याला कुत्र्यासारखा जबडा असतात ना असा तोडून खाण्याचा, आपल्याला चावून खाणार आहे. म्हणजे आपण जे अन्न खायचं आहे, हा मनुष्य प्राणी हा शाकाहारीच आहे, पण त्याला जी बुद्धी मिळाली आहे त्या बुद्धीच्या जोरावर त्याच्यावर तो त्या प्रक्रिया करून, त्या मांसावर प्रक्रिया करून, त्याला भाजून, त्याला मसाल्यात घालून, त्याला अजून नाही काय नाही ते त्याची विकृती करून ते खातो. ही त्याची दुर्बुद्धी आहे. ज्याला खायचं असेल त्याने खावं, त्याला आपला विरोध नाही. पण जर या कोरोनाच्या पेशंटला वाचवायचं असेल तर त्याला मांसाहार योग्य नाही, त्याला अंडे खाऊ घालणे योग्य नाही, त्याला दूधही पाजणं योग्य नाही ॲक्यूट कंडिशनमध्ये. त्याला मुगाचं वरण, त्यानंतर भाकरी किंवा एखादी पोळी किंवा फळभाजी असा आहार द्या, हलका आहार द्या, तर तो लवकर बरा होईल. त्याला औषधं लवकर लागू होतील, त्याच्या सिस्टीमवरचा लोड कमी होईल आणि तो पटकन बाहेर येईल. अशी कंडिशन आता आहे. एक नवीन आजार आला, मायकोसिस, त्याला काळी बुरशी सुद्धा म्हणतात. तर हा जो आजार आपण कशा प्रकारे रोखू शकतो आणि याच्यावर आयुर्वेदामध्ये उपचार आहे का आणि ते इमर्जन्सीमध्ये आहे का? नक्कीच आहे. मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुमचा पेशंट ICUमध्ये भरती होतो, त्याला बायपॅप लावलं जातं किंवा तो व्हेंटिलेशनवर जातो किंवा तुम्हाला ऑक्सिजनवर असतो, तिथेच तुम्हाला जर आयुर्वेदिक उपचार तुम्ही चालू केलेच सोबत, आयुर्वेदामध्ये बुरशीनाशक नस्य आहेत. नस्य म्हणजे नाकात घालायचं औषध. नस्य म्हणजे हा नासाही शिरसोद्वारम, म्हणजे नाकातून डोक्यात जाण्याचा किंवा सायनसमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे हे नाक आहे. आपण जो ऑक्सिजन घेतो हा पूर्ण येथून चाळून गाळून शरीरामध्ये जातो, ज्या प्रत्येक ह्याचं. तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो प्रत्येक सायनसमधून आतमध्ये तिथे काही जर त्या इम्प्युरिटीज असतील तर त्या तिथे चिटकून जातात. त्याच्यामुळे हा जो व्हायरस आहे हा पहिले नाकामधून या सायनसमध्ये त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातूनही जर तो आतमध्ये गेला तर त्याला घशामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून घसा खवखवणे किंवा घसा दुखणे अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. तर या ठिकाणी जर आपण आयुर्वेदिक उपचारामधून नस्य हा जो आहे याच्यामध्ये एक ब्रह्मानस्य आणि एक रसायनस्य असे आपण शोधून काढलेले आहेत. हा जर उपचार त्या ICUमधल्या पेशंटला तिथे चालू झाला तर ही बुरशी तिथे येणारच नाही. बुरशी केव्हा येते? कोरोना उपचार झाल्यानंतर. कोरोनामध्ये जे काही उपचार केले जातात, मला कुठल्याही पॅथीची ॲलर्जी नाही किंवा कुठल्याही पॅथीचा मला विरोध नाही, परंतु तिथे जे उपचार केले जातात त्याचं फलस्वरूप म्हणून काळी बुरशी जन्माला येते. तुमची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशी तिथे येते. आता मला एक उदाहरण सांगा, बुरशी कुठं निर्माण होते? नदीच्या पाण्यामध्ये तुम्ही कधी बुरशी पाहिली? वाहत्या पाण्यामध्ये, वाहत्या पाईपामध्ये कधी तुम्ही बुरशी पाहिली? तेच जर तुमच्या घराच्या बाजूला एखादं डबकं असेल सांडपाण्याचं, तिथे तुम्हाला बुरशी दिसेल. दही जर तुम्ही 2-3 दिवस बाहेर ठेवलं तर तिथे बुरशी दिसेल. एखाद्या फळ जर तुम्ही 8 दिवस बाहेर ठेवलं तर तिथे बुरशी दिसेल. म्हणजे जिथे सर्क्युलेशन थांबते, जिथे तो टिश्यू सडायला लागतो, तुमची प्रतिकारशक्ती कमी होते, तिथे बुरशी निर्माण होते. तर तिथे प्रतिकारशक्ती कमी होऊ नये, तिथलं सर्क्युलेशन चांगलं राहावं, तिथलं हायजीन चांगलं राहावं, तिथला रक्तपुरवठा चांगला राहावा, याच्यासाठी रसायननस्य आणि ब्रह्मानस्य जर आपण त्या कंडिशनमध्ये सुद्धा चालू ठेवलं तर काळी बुरशी जन्मालाच येणार नाही. हे झालं नाही, समजा इम्पॉसिबल नाही झालं, कधी पेशंट बाहेर असतो तर नंतर ICUमधून बाहेर निघाल्यानंतर तरी हे व्हायला पाहिजे, किंवा ॲटलिस्ट पेशंट घरी आल्यानंतर सुद्धा हे उपचार होणं फार गरजेचं आहे. नाकाचं जे द्वार आहे, किंवा हवा कुठून घेतो आपण? नाकातूनच घेतो ना. कोणी आता मी आयुर्वेदावाला आहे तर नाकाने घेतो, तुम्ही ॲलोपॅथीवाले तर कानाने हवा घेता, कानाने श्वास घेता. मनुष्य प्राण्याचा देह एकच आहे ना. तर हा मार्ग मोकळा ठेवण्यासुद्धा आपली जबाबदारी आहे. तिथे जी काही कंडिशन निर्माण झालेली आहे, तिथली जी काही प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे, तिथे जे काही ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे, तिथे ज्या नसांची जी कमजोरी आलेली आहे, व्हेन्समध्ये ब्लॉक आलेले आहेत, हे ब्लॉक काढण्याचं काम हे ब्रह्मानस्य आणि रसायननस्य करतात. 3-3 दिवसामध्ये पेशंटला फरक पडायला लागतो. 8-8 दिवसामध्ये पेशंटची दृष्टी परत यायला लागते, बुरशी नष्ट व्हायला लागते. डोळ्यांवर आलेली जी सूज आहे ती सूज आपण नष्ट करू शकतो. सर, या कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून काय सांगाल? कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय जर आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला
तर मी तुम्हाला मगाच सांगितलं, रोगाः सर्वे अपि मंदाग्न्यो, म्हणजे आपला अग्नी मंद होणार नाही, म्हणजे आपली भूक चांगली राहील याची काळजी घेतली पाहिजे. आयुर्वेदामध्ये याला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किंवा जर समजा आपल्याला लक्षणं जाणवतात तर पहिल्यांदा काय जाणवते? रसरस जाणवते, अंगदुखी जाणवते, कसं तरी होते, अरुची, काही काम करायची इच्छा होत नाही, म्हणजे सिस्टीममध्ये बिघाड झाला असं ते जाणवते. तर त्या कंडिशनमध्ये ताप येऊ नये, भूक चांगली राहावी, त्यानंतर आपलं आहाराचं पचन नीट व्हावं, अंग दुखत असेल तर ते तापाची औषधं, ताप येऊ नये, ताप हे सगळ्या आजाराचा राजा आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. कारण ताप येत आहे म्हणजे सिस्टीममध्ये कुठेतरी बिघाड झाला. तर ताप येऊ नये असे जे मी तुम्हाला काढा सांगितला, रसायन काढा, त्यामध्ये गुळवेल आहे, त्यानंतर तुळस आहे, त्यानंतर मिरे आहे, पिंपळी आहे, हे 10-12 औषधांचा जो रसायन काढा आहे तो काढा आपण सतत घेतला तरी काही बिघडत नाही ना. कोरोना झाल्यानंतरच उपचार केला पाहिजे असे काही जरुरी आहे? जसे आपण प्रतिबंधात्मक म्हणून लस घेतो तसंच प्रतिबंधात्मक म्हणून आपण आपल्या आहारामध्ये नियोजन केलं तर काय बिघडलं? आपल्या आहारामध्ये चेंज केला तर काय बिघडलं? यानं आपण स्वस्थ राहू, आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील, आपला जो हा ढाचा आहे 3.5 हाताचा जे बिल्डिंग आहे, देह आहे, याची पायाभरणी चांगली होईल, याच्यातली प्रत्येक जे सिस्टीम आहे ही चांगली राहील, प्रत्येक सिस्टीमची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि इनडायरेक्टली आपण कोरोनाला हरवू शकतो, कोरोनाला प्रतिबंध घालू शकतो. कोरोना समजा इन केस जर आपल्याला इन्फेक्शन झाले तरी माइल्ड स्वरूपामध्ये होईल, कमी स्वरूपामध्ये होईल, लवकर बरं होईल, औषधाला रिस्पॉन्स चांगला मिळेल. आहाराचं नियोजन, यासाठी आहाराचं नियोजन योग्य करणे, योग्य पद्धतीने व्यायाम करणे, दिनचर्या चांगली ठेवणे आणि आयुर्वेदिक पद्धतीनं आहार घेणे हा अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये उपचार आहे. आणि प्रतिबंधात्मक म्हणून जे काही आयुर्वेदामध्ये औषधं आलेली आहेत, जे काही काढा आलेला आहे, जे रसायन निश्चय आलेलं आहे, ब्रह्मनिश्चय आलेला आहे, त्यानंतर इम्युनोमॉड्युलेटरची औषधं आली आहेत, त्याचं नक्कीच सेवन करावं. याचं जर उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या वर्षी आपल्याला फार भीती होती कोरोनाची. मागच्या वर्षी जे घरगुती लोक उपचार करत होते, घरीसुद्धा जे स्वस्थ राहण्यासाठी उपचार करत होते, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे इतर देशामध्ये जी आजची परिस्थिती आहे ही मागच्या वेळेला बाकीच्या देशांमध्ये होती ना, पटापट लोक मरत होते, त्याच्यापेक्षा भारतात लोक कमी मेले मागच्या वेळेचा. त्याचं एक कारण हे पण असू शकते की घरगुती लोक उपचार करत होते. आता तुम्हाला एक अभिमानाची गोष्ट सांगायला का मला काय लाज वाटत नाही की मालेगाव पॅटर्नचा जो काढा होता मागच्या वर्षी, मालेगाव हे पेटलं होतं आपलं त्यावेळेला, तर त्या आपल्या मुसलमान बांधवांनी तो जो यातला युनानीतला काढा तयार केला आणि प्रत्येक माणसाला घेण्याचं त्यांनी आवाहन केलं. त्याचं हे पण आलं होतं, तर बऱ्याच लोकांनी तो घेतला सुद्धा, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पण झाला आणि प्रत्येक मशिदीमधून सुद्धा त्याचा त्या काढ्याचा जो फॉर्म्युलेशन होतं त्याचं वाटप झालं. तर त्याचा सुद्धा परिणाम खूप चांगल्या पद्धतीचा आला असं आपण बघितलं. तर हे जे घरगुती उपाय आहेत हे करायला काहीच हरकत नाही. आपले जे पूर्वज करायचे हे उपचार हे करायला काय हरकत आहे? प्रतिबंधात्मक म्हणून करायला काय हरकत आहे? तुम्ही त्याच्यावरती डिपेंड्स राहू नका. तुम्हाला जर लक्षणं दिसले तुम्ही ॲलोपॅथीची पण औषधं घ्या ना, असं आपल्याला काही ॲलर्जी नाही आहे, आपल्याला जीव वाचवायचा आहे. पॅथी ही माणसासाठी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे घरगुती हे जे काढे किंवा घरगुती जे आहारामध्ये नियोजन व्हायला पाहिजे, आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कलमी आहे, मिरे आहे, लवंग आहे, ओवा आहे, याचा सुद्धा काढा आपण घरी करून घेऊ शकतो. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट. सर, याला धरून एक प्रश्न आहे की आजच्या जे रुग्ण वाढत आहे यामध्ये मुस्लिम जे बांधव आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे आणि मरणाचं सुद्धा प्रमाण कमी आहे. तर याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीचा अंतर होऊ शकते का? कारण की त्यांच्यामध्ये मरणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि रुग्ण निघण्याचं सुद्धा प्रमाण कमी आहे. तर याबद्दल काय सांगा? मागच्या वेळेला तुम्ही जर बघितलं असेल तर मुसलमान बांधवांचं प्रमाण होतं, बऱ्यापैकी होतं, म्हणजे चर्चा आपल्याला दिसायचे बाबा सोशल मीडियावर गावं लागले, ते गावं लागले, इथे पेशंट गेले. तर त्यांचा जो घेण्यासारखा गुण असा आहे की त्यांचा त्यांच्या धर्मावर खूप विश्वास आहे, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर खूप विश्वास आहे. हे सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐकायला पाहिजे की त्यांच्या प्रत्येक घरामध्ये कदाचित, म्हणजे माझा असा निष्कर्ष आहे की प्रत्येक घरामध्ये त्यांचे घरगुती उपचार चालू आहेत. प्रत्येक घरामध्ये त्यांच्या आहारामध्ये फ्रूट्स हे सगळ्यात जास्त जर खात असतील तर ते बंधू आपले खातात. भाज्या ज्या मिळतील तशा पद्धतीच्या भाज्या ते जरी रोज नॉनव्हेज खात असतील तरी जास्तीत जास्त फ्रूट खातात, तर तेच लोक खातात. हा जो काढा आहे मागच्या वर्षीचा मालेगाव पॅटर्न, हा प्रत्येक घरामध्ये त्यांच्याकडे पोचलेला आहे. प्रत्येक मशिदीमध्ये कदाचित हा काढा होत असेल, ह्याचं वाटप होत असेल, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. कारण रुग्ण जर
ते मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, धर्म, जात, पंथ, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. तो जेव्हा जन्माला येतो तो मनुष्य म्हणूनच जन्माला येतो ना. मॉमेडियन असो, हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध, कोणी पण जो असेल तो मनुष्य म्हणून जन्माला येतो आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण आता जे तुम्ही मला प्रश्न विचारला याचं हे सुद्धा कारण असू शकतं की ते लोक हे जे आहेत हे घरगुती उपचारांवर भर देत आहेत. याचं सुद्धा संशोधन तुम्ही लोकांनी करणं गरजेचं आहे की बाबा एखाद्याचा इंटरव्ह्यू घेऊन तुम्ही असं आहे प्रश्न, तर याचं कारण काय असू शकतं. तर माझा असा निष्कर्ष आहे की मालेगाव पॅटर्नचा जो काढा आहे हे जास्तीत जास्त लोक घेत आहेत. जास्तीत जास्त लोक त्यांचे जे काही याच्यामध्ये सांगितलेले आहार कसा घेतला गेला पाहिजे याचंसुद्धा पालन करत असतील कदाचित. हे त्याचं एक कारण असू शकते. बरं सर, आपली परवानगी असेल तर काही कमेंट स्वरूपात प्रश्न आले ते घेऊ शकतो. नक्कीच घेऊ शकता. सर, जे आता जो आजार आहे बुरशी आजार, त्याच्यामध्ये बाजारामध्ये आयुर्वेदिक औषध उपलब्ध आहे का? काही नाव असू शकतं का? अशी कमेंट्स आलेली आपल्या. बाजारामध्ये उपलब्ध कितपत आहेत हे मी सांगू शकत नाही, कारण आजार कुठपर्यंत आहे, कुठल्या स्टेजला आहे याचं निदान होणं गरजेचं आहे. आता बाजारामध्ये रेमडेसिवीर सुद्धा उपलब्ध आहे, बाजारामध्ये फॅबिफ्लू सुद्धा उपलब्ध आहे. मग काय स्वतः उपचार करायचा असं नाही. आयुर्वेद सुद्धा हे शास्त्र आहे. आयुर्वेदाला सुद्धा प्रिन्सिपल्स आहेत. आयुर्वेदाला सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलं औषध द्यायचं हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे जवळच्या वैद्याकडे जाऊन उपचार घेणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर मग आम्ही आयुर्वेदिक औषध घेतलं तरी आमचं बरं झालं नाही अशी म्हणण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे कन्सल्टेशन करून तुम्ही उपचार करा. ही गोष्ट साधी पोटदुखी किंवा संडास साफ होण्यासाठी औषध विचारण्यासारखी नाही. ही कन्सल्टेशन करून त्या बेस्ट उपचार काय करता येईल तशा पद्धतीचा उपचार करण्याची योग्य ते मार्गदर्शन घेऊनच उपचार करावा असं सुद्धा आवाहन डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. सर, आणखी एक प्रश्न आला. मी माझ्या वडिलांसाठी वय 67 वर्ष कंपनीचे ग्लुकोमीटर घेतलेले आहेत. त्यात 90च्या खाली शुगर असली तर काय करावे, तसेच 200च्या वर शुगर असली तर काय करावे? साधा आहार नियोजन करायचं. त्यांना 2 वेळा जेवण द्यायचं, मध्ये काही खायला द्यायचं नाही. 2 जेवणामध्ये 8 तासाचं अंतर ठेवायचं. 2 जेवणामध्ये 8 तासाचं अंतर ठेवायचं. मध्ये त्यांनी पाण्याशिवाय काहीही खायचं नाही. हे तुम्ही फक्त 1 महिना कंट्रोल करा आणि नेक्स्ट महिन्यामध्ये शुगर जर नाही झाली कमी तर मला सांगा. सर, आणखी एक प्रश्न. कोरोनामध्ये बिब्याचे भिलावा फायदे काय आहेत आणि आहारातील कसा वापर करावा त्याचा? खूपच म्हणजे त्यांचं नाव सांगा मला. काय आहे त्यांनी? गणेश वाकडे. अच्छा. बिबा हा पूर्वीच्या याच्यामध्ये बिबा जो आहे हा जंतुनाशक म्हणून किंवा अँटीव्हायरल म्हणून याचा फार मोठा उपयोग व्हायचा. पूर्वीच्या जे मोठे मोठे समारंभ व्हायचे त्यावेळेला हे असं निर्जंतुकीकरण किंवा हे नव्हतं, पण नॅचरल निर्जंतुकीकरण होतं. जर समजा 1000 लोकांचा स्वयंपाक असेल तर त्याच्यामध्ये एक अर्धा किलो बिबे फोडून टाकण्याची पद्धत होती सुरुवातीला. जो मोठ्या गंजामध्ये सगळं ते वरण शिजायचं, त्याच्यामध्ये बिबे फोडून टाकायचे, ते शिजू द्यायचे. शिजल्यानंतर झाऱ्याने बिबे काढून टाकायचे आणि ते वरण सगळ्यांना खाऊ घालायचे. म्हणजे त्यामधून विषबाधा होणार नाही, अन्नाचं पचन चांगलं होईल. आणि जनपदवंश आजार म्हणजे जे सामूहिक आजार उत्पन्न होतात, ज्यामध्ये कॉलरा होता किंवा मग डेंग्यू किंवा मग इतर साथीचे अतिसार, हे आजार व्हायचे नाही. त्याचं प्रिकॉशन म्हणून हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं होतं. माझ्या घरी माझी आजीसुद्धा चतुर्मासामध्ये 2 बिबे वरणात घालायची आणि सगळ्यांना ते वरण ते खाऊ घालायची. आम्ही सुद्धा तोंड फाडून सांगतो लोकांना की बाबा तुमच्या घरामध्ये जर 4 लोकांची फॅमिली असेल तर 1 बिबा कतरून वरणात टाका, वरण शिजू द्या. शिजलेलं जे वरण आहे ते सगळ्यांनी खा. ते जे त्याच्यावर प्रोसेस होते त्या बिब्याच्या तेलावर अग्नीची, त्याच्यामुळे तुम्हाला ते उभरत नाही, तुमचं पचन चांगलं होते. ते जंतुनाशक आहे, ते अँटीव्हायरल म्हणून काम करते, ते रसायन आहे, ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते. प्रत्येक सेल्स जी आहे त्याला त्याचं कोटिंग होते. म्हणजे हा जो व्हायरस आहे त्या सेल्सला अटॅच होत नाही, त्याचं रेप्लिकेशन होणार नाही. अँटीव्हायरल म्हणून त्याचं काम करेल. त्याचं रेप्लिकेशन जर झालं नाही तर ते 2-4 व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेले म्हणून काही बिघडत नाही, पण ते शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं जे प्रजनन होते, त्याचं जे रेप्लिकेशन होते ते तिथं थांबेल. तर हा बिबा जो आहे हा तुम्हाला संजीवनी म्हणून काम करू शकते. जर समजा प्रत्येक व्यक्तीनी, भारतीय लोकांनी जर फक्त बिब्या जरी घरी स्वस्थ राहण्यासाठी, बरं का, नाही तर मग आयसीयूमध्ये जाऊन बिबे खाऊ घालायचे असं नाही. स्वस्थ राहण्यासाठी बिबा 4 लोकांची फॅमिली असेल तर 1 बिबा घालायचा, 8 लोकांची फॅमिली असेल तर 2 बिबे घालायचे, 20 लोकांची फॅमिली असेल तर 4 बिबे घालायचे. वरणामध्ये घाला, भाजीमध्ये घाला. त्याला बिबा अडकीत त्यांनी कतरायचा, भाजीत घालायचा, शिजू द्यायचं. शिजल्यानंतर बिबा काढून टाकायचा आणि ती भाजी खायची. जर समजा एखाद्याला त्याची ॲलर्जी झाली तर त्याच्यावरती उपायसुद्धा आहे घरगुती. फक्त खोबऱ्याचं तेल लावायचं वरून, किंवा ती भाजी खाण्याच्या अगोदर थोडंसं तूप खाऊन टाकायचं.
म्हणजे त्याची ॲलर्जी पण होणार नाही आणि बिब्याचे जे इफेक्ट आहेत ते आपल्याला जाणवतील. सर, आता कोरोनावर उपाय म्हणून एक लस आलेली आहे, कोवॅक्सिन आहे, कोविशिल्ड आहे, आता रशियन लस आली. तर याच्यामध्ये सुद्धा नागरिकांमध्ये गैरसमज आहे की आम्ही कोवॅक्सिनच घेऊ, कोणी ते कोविशिल्ड घेऊ, किंवा आता काही रशियनची वाट पाहत आहे. तर या लसीबद्दल बी संभ्रम निर्माण झाला, तर काय आवाहन करतात नागरिकांना लसीबाबत? तर नागरिकांनी स्वतःचं डोकं न वापरता सरकार जे सांगत असेल किंवा जे तज्ज्ञ डॉक्टर त्या विषयातले सांगत असतील, आता ती लस ज्यांनी काढली ते लोक जे त्याचा डाटा आपल्याला सांगत असतील त्याच्यावर विश्वास ठेवून, कारण आपल्याला हा जो पेंडेमिक आलेला आहे, मनुष्य जातीवर जे संकट आलेलं आहे, याला थांबवणं कुठल्याही प्रकारे गरजेचं आहे. त्याच्यासाठी लससुद्धा तेवढीच प्रभावी ठरू शकते. लससुद्धा ज्या देशाचं लसीकरण झालं त्या देशांमध्ये प्रमाण कमी झालं हे सुद्धा आपल्याला आकडेवारी दिसतंय. तर प्रतिबंधात्मक म्हणून आपल्याला लस घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर त्या लसीचं विश्लेषण करून किंवा त्याला स्वतःच डॉक्टरसारखं त्याचं ॲनालिसिस आपण स्वतः नाही करायचं. तज्ज्ञ मंडळी आहेत ते करायला. तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करा, त्यांना विचारा कुठली घेऊ. स्वतः ठरवू नका की मला कोवॅक्सिनच घ्यायची आहे, मला कोविशिल्डच घ्यायची आहे किंवा मला स्पुटनिक घ्यायची आहे. लस ही 60 किंवा 70% वरच प्रभावी आहे. ती कोविशिल्ड असू द्या, एक 5-10%, 5% फरक कदाचित असू शकते. त्यातला मी तज्ज्ञ नाही आहे, पण मी जेवढं माझ्या ॲज पर माय नॉलेज, तर लस ही 70 ते 85% जी प्रभावी आहे. त्यामध्ये तुम्ही जी अव्हायलेबल असेल ती घ्यायला पाहिजे. आता जे आपल्याला करायचं आहे थांबवण्यासाठी ते करायला पाहिजे. लस ती येईल कधी, ती स्पुटनिक येईल कधी आणि ती घेऊ कधी, तोपर्यंत जर आपल्याला कोरोना झाला आणि दुर्दैवाने जर आपला मृत्यू झाला तर लस कोणाला द्यायची? असतील ना द्यायची लस. जी आहे ती घ्या, पुढे बघू काय करायचं. 1 वर्षाने अजून दुसरी घेतली जाईल. किंवा काही लोक हे सुद्धा गैरसमज निर्माण करत आहेत की बाबा लसीचे साईड इफेक्ट येतील. साईड इफेक्ट येतील तेव्हा येतील, त्यावेळेला त्याच्यावर आणखी उपचारसुद्धा निर्माण होतील. पण आज मॅक्झिमम लोकांनी लसीकरण करून घ्यायचं आणि जी अव्हायलेबल आहे ती आपल्या डॉक्टरशी कन्सल्ट करून लसीकरण करून घ्यायचं. हे माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे. नक्कीच सर, आता कोरोनाचा काळ कठीण काळ आहे, तिसरी लाट आलेली आहे. लहान मुलावर सुद्धा त्याचा प्रभाव होत आहे आणि मरणाचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. तर अशामध्ये आमच्या निर्भीड स्वराज्याच्या प्रेक्षकांना आपल्या माध्यमातून काय आवाहन करसाल? सगळ्या निर्भीड स्वराज्याचे हे असतील, प्रेक्षक असतील किंवा पूर्ण भारतीय जे आपले बांधव आहेत, आपल्या देशावर जे हे संकट आलेलं आहे, तर हे संकट निवारण्याचं जे प्रतिबंधात्मक उपाय आयुर्वेदामध्ये जे सांगितलेले आहेत ते मी सगळ्या जनतेला आवाहन करतो. मॅक्झिमम लोकांपर्यंत हा संदेश त्यांनी पोचवावा असं सुद्धा त्यांना आवाहन करतो. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आहार नियोजन, आहार निर्जंतुकीकरण, व्यायाम, दिनचर्या, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आहार कसा घेतला पाहिजे? आहार हा सुपाच्य असला पाहिजे, षड्रसात्मक असला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये गोड, आंबट, तिखट, खारट हे प्रमाणात असलं पाहिजे. तुम्हाला पचेल त्याच पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. जेवण हे 2च वेळा करायचं, वारंवार जेवायचं नाही. पाणी शक्यतोवर उकळून घ्या. हळदीचं दूध घ्या, परंतु हळदीचं दूध हे सकाळी घ्यायचं आणि संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता घ्यायचं. रात्री झोपताना दूध घेऊ नये, त्यांनी कफ वाढतो. रात्री झोपताना तुम्ही हळद घेऊ शकता थोडीशी, म्हणजे जे काही समजा बॅक्टेरिया, व्हायरस असतील ते तिथेच. हळद ही अतिशय चांगल्या पद्धतीची अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटी इन्फ्लेमेटरी औषध आहे. तर तिचंसुद्धा सेवन आपण करू शकतो. माझ्याकडे एक हळदीचं औषध आहे की जे हळदीचा एक्स्ट्रॅक्ट आहे, तो कुकरमीन, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा भाग असतो. ते जर आपण घेतलं तर खोकला लगेच थांबतो. तर आपण घरगुती हळद जी वरणामध्ये आपण घालतो ती सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा असं आपल्याला वाटलं तर घेऊ शकतो. आणि आहार हा शक्यतोवर सकाळचं जेवण 9 ते 11, संध्याकाळचं जेवण 5 ते 7, म्हणजे अन्न चांगलं पचेल, आहार चांगल्या पद्धतीने आपल्याला पचेल, आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील. आणि जे आता बिब्याचं मी तुम्हाला सांगितलं, हे प्रत्येक घरामध्ये होण्याला काहीच अडचण नाही. 2 बिबे किंवा 4 लोकांची फॅमिली असेल तर 1 बिबा हा वरणामध्ये कतरून टाकायचा, त्याला शिजू द्यायचं आणि ते वरण तूप वगैरे घालून खायचं. त्याचबरोबर तुमचं जे व्यायाम आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. दिनचर्याचं नियोजन करा. 8 तास तुम्हाला व्यवस्थित झोप झाली पाहिजे. 8 तास आपण काम केलं पाहिजे. काम केल्याशिवाय तर चालणार नाही. तुम्ही ऑनलाईन करा किंवा आता आम्ही लोक 12-12 तास काम करतो. डॉक्टर सगळे आपले बंधू किंवा पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस लोक, हे सगळे मंडळी काम करतायत ना. कोरोना योद्धा सर्व हे सगळेच लोक जे काम करतायत त्याच्यामुळे आपण सुरक्षित आहे की त्याच्यामुळे आपण ह्या लसीसुद्धा निर्माण झाल्या, त्याच्यामुळे आपण घरोघरी जाऊन हे लोक लसीकरण करत आहेत. तर 8 तासाचं नियोजन, 8-8 तासाचं नियोजन करायला पाहिजे. 8 तास झोप, 8 तास काम
8 तास आपल्या फॅमिलीला द्यायचे, आपल्या मुलांसोबत द्यायचे. आपले मुलं काय खात आहेत, काय बघतायत, त्यांना काही आजार आहे का, त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या आहारातूनच आपली प्रतिकारशक्ती निर्माण होत असते. घरगुती जे काही उपचार, आता आपल्याला जो काढा सांगितला मी, तो काढासुद्धा त्याचं सेवन करू शकता. आणि नेती करायची, जलनेती करा, मिठाच्या पाण्याने गुळण्या करायला सांगा. मुलांनासुद्धा आपण गुळण्या करायला सांगू शकतो. त्याचबरोबर जे तळलेले पदार्थ आहेत, जास्त थंड पदार्थ आहेत, फ्रीजमधले पदार्थ आहेत, हे टाळले पाहिजे. फळांचा सेवन झालं पाहिजे. ड्रायफ्रूटसुद्धा खाल्ले गेले पाहिजेत. आता जे लोक समजा व्हेजिटेरियन आहेत, त्यांना व्हिटॅमिन कशातनं मिळणार, त्यांना झिंक कशातनं मिळणार, त्यांना कॅल्शियम कशातनं मिळणार, तर त्यांनी काय करायला पाहिजे. झिंक जर आपल्याला पाहिजे असेल तर बदाम, काजू, पिस्ता, मोड आलेलं धान्य, त्यामध्ये भिजलेलं धान्य घ्यायचं. आपण मोड आलेलं धान्य खाऊ नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर रात्रभर भिजत घालून मूग जर सलाडमध्ये किंवा आहारामध्ये गेले, मुगाचा गोळा करून खाल्ला, भिजलेले जे मूग आहेत त्याचा गोळा करून जर आपण खाल्ला तरीसुद्धा खूप, मुगामध्ये 21% हे आहे प्रोटीन्स आहे आणि अंड्यामध्ये 7% आहे. मग तुम्ही अंड खा असं का म्हणता. मुगाचं वरण द्या ना त्याला खायला. 3 वाटी जर त्याने मुगाचं वरण रोज खाल्लं तर त्याला इतर काय खाण्याची गरज नाही. 3 अंडे पचवायला किती ताकद लागेल. 3 वाट्या वरण सहज पचवू शकतो, पेशंटसुद्धा पचवू शकतो. तर या पद्धतीनं आहाराचं नियोजन झालं पाहिजे. 8-8 तासाचं जर आपण नियोजन केलं आणि जी 3ऱ्या लाटेचं संभाव्य धोका आपल्याला सांगितलेला आहे लहान मुलांमध्ये, तर याच्यासाठी आपण लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फारच गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत की जी मुलं वारंवार आजारी पडायची, ज्याला 8-8 दिवसात अँटीबायोटिक देण्याचं काम पडायचं, दर महिन्याला भरती करायचं काम पडायचं. असे मुलंसुद्धा आयुर्वेदिक पद्धतीनं आपण त्यांना इम्युनोमॉड्युलेटर औषधं देऊन वर्ष ते आजारी पडत नाहीत. वर्ष त्यांना कुठली अँटीबायोटिक घेण्याची गरज पडत नाही. ही अतिशयोक्ती नाही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. ही गोष्ट अतिशयोक्तीची नाही. असे अनेक उदाहरणं, असे अनेक पेपर आपण त्याचे दाखवू शकतो. तर हे जे शरीर आहे हे अन्नमय आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीचं अन्न खाल त्या पद्धतीचं शरीर बनेल. एखाद्या दिवशी जर आपल्याला अजीर्ण झालं तर दुसऱ्या दिवशी खायची इच्छा होत नाही, आणि तरी जर खाल्लं तर मग आपल्याला बाकीचे सगळे आजार उत्पन्न होतात. तसंच हे आहे. तर आहाराचं नियोजन करा. आयुर्वेदिक औषधांचं सेवन, म्हणजे जे आहेत वैद्याच्या सल्ल्याने लहान मुलांना काय आहार दिला पाहिजे, त्यांना इम्युनिटी वाढवण्यासाठी काय औषधं दिली पाहिजेत, त्यानंतर त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणखी काय करता येईल आपल्याला, हे जवळच्या वैद्यांचा सल्ला घेऊन करा. याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. जर समजा आपल्याला दिसतंय की बाबा हे धरण लीक होत आहे, त्याला लगेच बाण घाला. धरण फुटल्यानंतर आपण परिणाम भोगतोय. सध्या जे परिस्थिती चालली आहे, 22 वर्षाची मुलं चालले, गरोदर स्त्रिया चालल्या, लहान मुलं पोरके होत आहेत, फॅमिली हॅम्पर होत आहेत. हे जे परिणाम आहेत हे आपण हलक्यात घेतल्याचे परिणाम आहेत. भारतीय मनुष्याने जे हे सगळा कोरोनाचा जो आघात आहे हा ओढून घेतलेला जो आहे, हा प्रत्येक गोष्टीला आपल्याला हलक्यात घेण्याची किंवा त्याची मजाक करण्याची जी आहे वाईट सवय, त्या सवयीचा हा परिणाम आहे असं मी माझं स्पष्ट मत सांगू शकतो. नक्कीच साहेब, धन्यवाद. आपण आपल्या निर्भीड स्वराच्या माध्यमातून प्रेक्षकांना आयुर्वेद आणि कोरोनाबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलं. आपला वेळ दिला, आम्हाला बोलावत होता, तर निर्भीड स्वराज्य परिवाराकडून आपले धन्यवाद. हे होते डॉक्टर पासपोर्ट साहेब. यांनी आपल्याला आयुर्वेद आणि कोरोना अशा अनेक आयुर्वेदिक सूत्रावर यांना आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे आपण कुठं कोरोनामुळे काही होत नाही अशा भ्रमात राहू नका. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि आयुर्वेदाचा योग्य तो उपयोग करावा, अशा प्रकारचं आवाहनसुद्धा डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे. निर्भीड स्वराज्याचे अपडेट आणि लाईव्ह पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.